तुमच्या आयुष्यातला येणारा एक तास माझ्यासाठी आणि माझ्या आयुष्यातला हा एक तास तुमच्यासाठी. या एका तासामध्ये कोणतंही प्रबोधन नाही आणि हे व्याख्यान नाही. किंबहुना व्याख्यान आणि प्रबोधनाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला आपण परिवर्तन म्हणतो. त्या परिवर्तनाचा हा एक तास आहे. अगदी बुद्धांच्या पासून ते अगदी गाडगेबाबांच्या पर्यंत आणि प्रत्येक महात्मा, महामानव आणि क्रांतिकारक यांच्या विचारांचा हा एक तास आणि तोही परिवर्तनाचा. सगळ्यांनी अगदी आनंदाने येणारा एक तास माझ्यासाठी द्यायचा आहे. आता आयुष्यातला एक तास दिलेलाच आहे तुम्ही, तर तो अगदी आनंदाने द्यायचा आहे, खूप छान पद्धतीने द्यायचा आहे आणि येणारा एक तास हा नक्कीच आनंदाचा असेल. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जागण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्तासमोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुल वंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मोल्लामेत सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रतिकारी, प्रतीक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज. संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ. स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले. बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे. शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्री आई. कमवानी शिका, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. मौमेणा होणे आम्ही विष्णुदास, मौमेणा होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे, भले तर देव कासेची लंगोटी, नाठाळाचे माते हाणुकाठी. हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया. हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगेबाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला, आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलू. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला तर आता हे व्याख्यान नाही, मी मगाशी सांगितलं व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात. ते परिवर्तन आहे. शेकडो वर्षापासून व्याख्यान होत गेली, प्रबोधन होत गेलं. हे विचारवंतांच्या मुखातले शब्द आमच्या कानापर्यंत आले आणि प्रबोधनामध्ये हे शब्द कानातच विरून गेले. आमच्यामध्ये कोणताच बदल झाला नाही आणि म्हणून सांगतो व्याख्यान आणि प्रबोधनाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात. तो येणारा एक तास हा आपल्या आयुष्यातला परिवर्तन
परिवर्तनाचा आहे आणि इथं बदल होणार आहे. आणि म्हणूनच सुरुवातीला या विचारमंचावर, या अध्यात्माच्या विचारमंचावर तुम्हाला कृतज्ञता काय आहे ही मी सांगतो. आमच्या अध्यात्माचा गाभा आहे कृतज्ञता. म्हणजे ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईने मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं. ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीनं माझ्यावरती संस्कार केले त्या मातीसाठी मी काय केलं. आणि ज्या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो त्या राष्ट्रासाठी मी काय केलं, याला कृतज्ञता म्हणतात. आणि आजच्या या सुरुवातीला मी नाव घेतलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, मी नाव घेतलं होतं आऊ जिजाऊचं, माझ्या संभाजी राजांचं, माझ्या तुकोबा रायांचं, माझ्या गाडगे बाबांचं, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीचं, आणि माझ्या मातानं आणि माझ्या बंधूनं आणि माझ्या युवकानं लक्षात घ्या, यांची नावं ज्या वेळेला आमच्या कानावरती येतील त्यावेळेला आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवांनी, या क्रांतिकारकांनी, या संत महात्म्यांनी लक्षात घ्या स्वतःच्या चार भिंतीचा फक्त संसार केला नाही तर अखंड विश्वाचा आणि अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेलो आहोत. आणि मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे, अंतरंगापासून झाला पाहिजे, आमच्या धामण्यामधलं रक्त उसळलं पाहिजे आणि गगनाला भिडेल असा हा जय जयकार झाला पाहिजे. या भगवंतानं, या ब्रह्मांडानं आम्हाला एवढं सुंदर शरीर दिलेलं आहे. या शरीराला दोन हात आहेत, दोन हाताच्या दोन मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा आणि या राष्ट्राचा, या देशाचा आणि या महात्म्याचा जय जयकार अगदी हात उंच करून करायचा. चला प्रत्येकानं पाठीचा कानात ताट ठेवायचा आहे, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, खांद्याजवळ ठेवायच्या आणि जय जयकार जोरात झाला पाहिजे. हे सगळ्यांच्यासाठी आहे. हे माऊलीनो एकमेकीकडे काय बघताय, चला सगळ्यांनी करायचंय. चला जोरात जय जयकार झाला पाहिजे. हे घराजवळ बसलेली माता, तू काय स्पेशल आहे काय, का साखरपुड्याला आलाय, माझ्या मंडप घातलाय, देताय वाजवून एखादं. चला सगळ्यांनी जोरात करायचं. आणि तुम्हाला अगोदर सांगतो आपल्या जिभेवर वाचा सिद्धी आहे. माऊलीने 3ऱ्या अध्यायामध्ये काय सांगितलंय कर्मयोगामध्ये, ते तर तुम्ही जे करू म्हणाल ते आपसे सिद्धी होईल, वांछित ही पुरेल मानसींचे वाचा सिद्धी पावाल, अज्ञापक होवाल म्हणे तुम ते मागतील महारिद्धी. जो कुछ भी मागोगे, जे जे काय तुम्ही मागणार ते तुम्हाला मिळणार. पण कधी, ज्या वेळेला हातातलं कर्म निष्ठेनं आणि हे निस्वार्थ भावनेनं तुम्ही अनंत वेळा कराल त्यावेळेला तुमच्या जिभेवर वाचा सिद्धी येते. आपल्या जिभेवर वाचा सिद्धी आलेली आहे. या विचार मंचाची, या अध्यात्माची सेवा गेली 25 वर्ष आपण करतोय. त्यामुळे माऊलीनं सांगितलंय तू जे म्हणशील ते खरं होणार. आणि जर चुकून आपण एखाद्याला शाप दिला तर आपला शाप लागतो. जो कोणी जय जयकार बिंबीच्या देठापासून करणार नाही आणि चेहऱ्यावर तेज आणून करणार नाही, आईची शपथ घेऊन सांगतो अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखायला लागेल. उद्या सकाळी भिंतीवर त्याचा फोटो, उद्या नवऱ्यासमोर मिरवता येणार नाही, बायकोकडे बघता येणार नाही. जय जयकार जोरात करायचा, वट वागळ्यासारखं बसायचं नाही, डोक्यावर ताण आणून. महाराज आलाय काय सांगतोय, नासला कसला महाराज बेल्ट घालून उभा राहिलाय. हा चला, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, जोरात. जो कोण जय जयकार करणार नाही तो गेला, गायबच होतोय. चला आता 100%. आज जोरात गेले बाबा, शूटिंग एकदम फर्स्ट क्लास घे. एक मातांच्याकडे कॅमेरा लाव, एकीकडे लाव. चला, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बस आता येणारा 1 तास असाच तेज, चेहऱ्यावरती तेज पाहिजे. आणि मातानो, आता घरी जाताना तुम्ही माऊली आहात माझ्या, तुम्ही आता घरी जाताना कसं जायचं, टकाटक उड्या मारत एकदम आनंद घेऊन जायचं, टेन्शन घ्यायचं नाही. नवऱ्याला सांगितलं होतं तुम्ही 7ला बरोबर सुरू होतंय, 8ला येते, काळजी करू नका. ते वाट बघत असेल, अजिबात त्याला भ्यायचं नाही. त्याचा फोन आला तर फोन सुद्धा घ्यायचा नाही, कट करून टाकायचा. आलं का लक्षात? मस्त इथं आता प्रसाद तयार होतोय, दाबून खायचा आणि घराकडे असं टानाटन उड्या मारत जायचं. नवरा पुढं आला अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, त्याला म्हणायचं चल बाजू हात हवा आणि दे म्हणायचं. आज माझा भाव आला होता सांगलीवरून, आनंदी जीवन काय असतंय मला सांगून गेलाय. त्यामुळं अजिबात कशाची ही काळजी करायची नाही. आणि सासू जर पुढं आली तर माऊलीनो, ए सुनानो, सासू पुढं आली तर तिच्याकडे बघून नाक मुरडायचं नाही. तुमची वाईट सवय मला माहित आहे, करत बोट मुरडायची नाही सासूकडे बघून. आज काय करायचं, सासू पुढं आली की तिच्याकडे बघायचं ना,
विकास करायचा, आत्या मा करायचं, म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा, म्हातारी खाली पडली पाहिजे. आलं का लक्षात? म्हातारी खाली पडली की लगेच गप्प बसायचं नाही. हे अध्यात्म आहे. कसा अध्यात्म आहे त्याची सांगड घालून देतो. म्हातारी खाली पडली की खाली बसायचं, दुसऱ्या गालाचा मुका घ्यायचा, आत्या मा करल. आजी अशी लोळली पाहिजे आणि तुझ्या नवऱ्याला म्हणली पाहिजे, बाबा पौर्णिमा तर संपून 2 दिवस झालं, अजून हे ज्या अंगातलं जाय ना. त्यावेळेला तुझ्या सासूला तुझ्या नवऱ्याला माऊली तू काय सांगायचं, माझ्या अंगात आज आलेला आहे पण हे अंगातलं कधीच जाणार नाही, कारण आज माझ्या अंगामध्ये आनंदाचं वारं आलेलं आहे आणि हे आनंदाचं वारं आता कधीच निघून जाणार नाही. या घरामध्ये आता कोणी कोणाबरोबर भांडण करणार नाही, कोणी कोणाचा द्वेष करणार नाही, सगळे अगदी आनंदाने राहतील. चला जगूया आनंदाने. आणि माऊली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये लिहून ठेवलंय बा, गाव असो अथवा शहर, एक नीट ऐकायचं, गाव असो अथवा शहर, तेथील बिघडले आचार विचार, म्हणूनच रोगराईने बेजार झाले सारे जन लोक. रोगराई का आली, कोठून आली? फक्त अन्नातून आली, फक्त पाण्यातून आली, या हवेतून आली? चुकीचं आहे. काय म्हणतात तुकडोजी महाराज, गाव असो अथवा शहर, तेथील बिघडले आचार विचार, आमचे विचार दूषित झाले, आमचं वागणं म्हणजे आमचे आचार दूषित झाले आणि अनेक रोगराईने घर केलं बघ. आणि म्हणून ते म्हणतात, गाव करावया निरोगी सुंदर. नीट ऐकायचं, गाव करावया निरोगी सुंदर, सुधारावे लागेल एक एक घर. फक्त गावातला रस्ता करून उपयोगाचा नाही, गावामध्ये लाईट चांगली आली, गावामध्ये शुद्ध पाणी मिळतं, या झाल्या भौतिक सुविधा. पण अध्यात्म काय सांगतं, आत आत आतला बदल. गाव करावा या निरोगी सुंदर, सुधारावे लागेल एक एक घर, आणि त्याहून घरात राहणारा करावा लागेल आदर्श. म्हणजे घरातला प्रत्येक व्यक्ती जेव्हा आम्ही आदर्श करू मातानो, त्यावेळेला खऱ्या अर्थानं कुटुंब आदर्श होणार. कुटुंब आदर्श झालं की आमचं गाव आदर्श होणार, आणि गाव आदर्श झालं की आमचं राष्ट्र लक्षात घ्या. आणि हे कधी होणार माते? घरातला प्रत्येक व्यक्ती जर आनंदी करायचा असेल तर घरातल्या प्रत्येक मातेच्या चेहऱ्यावर अगोदर तेज पाहिजे, ती अगोदर हसली पाहिजे. माते, तुझ्या चेहऱ्यावर जर आनंद आला तर अखंड कुटुंबाच्या चेहऱ्यावरती माऊलीनो आनंद येतो. म्हणून या घरातली प्रत्येक माऊली अगोदर आनंदी पाहिजे. आणि म्हणून तुला व्यक्त व्हायला मिळतं का माऊली? तुला मुक्त व्हायला मिळतं का? नाही मिळत. पुरुष मंडळी कुठेही जातो, खेड्याच्या गावी जाईल, शहराच्या गावी जाईल, मित्रांना भेटेल, खदा खदा हसेल, व्यक्त होईल. तुला व्यक्त व्हायला मिळतं का? सकाळी सगळ्यात अगोदर तू उठते बा, सगळ्यात अगोदर तू उठते, सगळ्यात शेवटी तू झोपते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर नवऱ्याला नाश्त्याला काय पाहिजे आणि पोरांना नाश्त्याला काय पाहिजे याची तयारी आदल्या दिवशी रात्री माऊली तू करतेस. शेवटची लाईट बंद करतेस, प्रत्येकाच्या अंगावरती चादर घालतेस आणि मग सगळ्यात शेवटी तू झोपायला जातेस. म्हणून या अध्यात्माच्या विचार मंचावर तुला माऊली मी सांगतोय, सगळ्यात अगोदर तू उठतेस आणि सगळ्यात शेवटी तू झोपतेस. म्हणून या राष्ट्रातले सगळे संसार अगदी आनंदात चालले बघ माऊली, फक्त तुझ्यामुळं, फक्त तुझ्यामुळं. आणि म्हणून सांगतोय, तुझ्या चेहऱ्यावर आज आनंद पाहिजे. आलं हसायला, बिंदास हसायचं, चोरून हसायचं नाही. फुसून फुसून कसं हसून आमचं हेनी बसलं असतील आणि त्यांना आवडत नाही, ते कुठं पण जाऊन हसून येईल. तुला हसायला मिळतंय का? जोरात हसायचं, किडलेली दात शेजारणीला दिसली तरी बेहतर. तू जोरात हसायचं, हसता हसता टाळी द्यायची, पडलं तरी ते चालतंय. तू एकदम टनाटन, एकदम चेहऱ्यावरती तेज घेऊन जायचं. आणि इकडची सगळी मंडळी काय सांगतोय, कसं आहे, काय अध्यात्म आहे, टेन्शन घ्यायचं नाही. कारण तणावात केलेलं काम आनंदी जीवनाला आग लावतं. काय करतं? तणावात केलेलं कोणतंही काम आनंदी जीवनाला आग लावतं. त्याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला सांगतो. नागपूर आहे आपलं, नागपूर. जवळजवळ इथून 700-800 किलोमीटर दूर नागपूर आहे. आणि तिथं माझा कार्यक्रम होता. सकाळी 9ला सुरू झाला, संध्याकाळी 5 वाजता कार्यक्रम संपला. नंतर माझी 7 वाजता मुंबईला जाण्यासाठी ट्रेन होती. AC फर्स्ट क्लास बुकिंग होतं. दुसऱ्या दिवशी मी मुंबईमध्ये जाणार होतो
आणि तिथं गेल्यानंतर क्लास 1 अधिकारी जे साहेब लोक आहेत त्यांचं प्रशिक्षण घेणार होतो. 5 वाजता व्याख्यान संपलं. शिक्षक बांधवांचं व्याख्यान होतं. प्रत्येक शिक्षक बांधव माझ्याजवळ पळत आला. मला म्हणाला, सर काय चमत्कार झाला, सकाळी 9 वाजता खुर्चीमध्ये बसलोय, मधले एक 20 मिनिटं तुम्ही फक्त अन्न ग्रहण करण्यासाठी आम्हाला सोडला. त्यानंतर 5 पर्यंत आम्ही एका खुर्चीत पहिल्यांदा एवढा वेळ बसलो. एवढं घट्ट पकडून तुम्ही आम्हाला इथं ठेवलं, कारण तुमचा संवाद हा मुखातून कानापर्यंत नव्हता तर मुखातून काळजापर्यंत होता. एवढं सुंदर आजचं व्याख्यान झालं. मलाही आनंद झाला. त्यानंतर 6 वाजता सगळ्यांनी मला उचललं. नागपूरच्या रेल्वे स्टेशनवरती आम्ही गेलो. मला मुंबईला जायचं होतं. मी हा आनंदात होतो. पण तिथं आम्ही 6:30लाच पोहोचलो. माझी ट्रेन 7 वाजता होती आणि त्याच्या अगोदर एक ट्रेन लागलेली होती. ती ट्रेन गेली की माझी ट्रेन येणार होती. आम्ही गप्पा मारत बसलेलो होतो. गर्दी झालेली होती. 100-200 शिक्षक बांधव मला सोडायला आला होता. लोकांना प्रश्न पडला, कोण सेलिब्रिटी आला की कोण हिरो आला का मालिकेतला एखादा नायक आला. मी असा मध्ये उभा होतो आणि उभा असल्यानंतर माझ्याकडे प्रत्येक जण बघत होतं. मी मात्र ट्रेनकडे बघत होतो, कारण ही ट्रेन गेल्यावर माझी ट्रेन लागणार होती. मी मुंबईला जाणार होतो. याचा आनंद मला गगनात मावत नव्हता. आणि मग झालं काय, पहिली ट्रेन सुरू झाली. पहिलं इंजन निघून गेलं. दुसरा डबा गेला, तिसरा डबा गेला, चौथा डबा गेला आणि शेवटचे 2 डबे राहिले. आणि शेवटचे 2 डबे राहिल्यानंतर मी जरा रस्त्याकडे बघितलं तर ती ट्रेन पकडायला 2 व्यक्ती जोरात पळत येत होत्या. एवढ्या जोरात पळत येत होत्या, बेंबीच्या देठापासून पळत होत्या. सगळा घडलेला प्रकार अगदी 20 सेकंदात घडलाय, पण तुम्हाला कळावा म्हणून थोडासा लांबून सांगतोय माऊलीनो. 2 जण पळत होते. त्यांना काय वाटेल ते करून ती ट्रेन पकडायची होती. त्यातलं 1 जण होतं ते एकदम सडपातळ होतं. 4-5 बॅगा हातामध्ये होत्या, 2-3 बॅगा खांद्याला अडकवलेल्या होत्या आणि जीव टाकून पळत होतं. आणि दुसरं जे होतं ते जरा चांगल्या घराण्यातलं होतं. खाऊन पिऊन चांगलं टणटणीत होतं. 150 टनाचा मोदळा होता. पळताना पोट एकदा गुडघ्याला लागायचं, एकदा वरती यायचं. धापा टाकत ते पण पळत होतं. त्या दोघांना ट्रेन पकडायची होती. आणि मी दोघांच्याकडे बघितलं आणि माझ्या शिक्षक बांधवांना मी म्हणालो, या दोघांची ट्रेन 100% चुकते का नाही बघा. एवढा म्हणायचा अवकाश. शेवटच्या डब्याचा शेवटचा दरवाजा राहिला होता. आणि जे सडपातळ होतं, ज्याच्याकडे 4-5 बॅगा होत्या, 2-4 बॅगा अडकवलेल्या होत्या, त्यानं जी उडी घेतली ती डायरेक्ट डब्यात गेलं. आणि जे दुसरं होतं जाडजूड 150 टनाचा मोदळा, तो तिथंच थांबला. त्यानं एकदा ट्रेनकडे बघितलं, एकदा स्वतःकडे बघितलं, एकदा आमच्याकडे बघितलं. ट्रेनकडे बघितलं म्हणजे साथीदार निघून गेला. जाताना सगळ्या पिशव्या घेऊन गेला. स्वतःकडे बघतोय म्हणजे ह्याच्या खिशात 5 पैसे नाहीत. आमच्याकडे बघतोय म्हणजे आम्ही काय मदत करण्याच्या लायकीचं आहे का. या सगळ्याचा अंदाज त्यानं घेतला आणि जोर जोरात हसू लागला. एवढ्या जोरात हसू लागला आणि माझ्या पायाखालची जमीन हल्ली. अरे शिक्षक बांधवांना मी म्हणालो, अरे या वसंत हंकारेनं फक्त 5000 व्याख्यान अखंड भारतभर आनंदी कसं राहायचं हे शब्दाने सांगितलं. पण खरा आनंदी माणूस हा आहे. अरे ट्रेन गेली, साथीदार गेला, जाताना पिशव्या घेऊन गेला, स्वतःकडे बघतोय म्हणजे ह्याच्या खिशात 5 पैसे नाहीत. एवढी सगळी संकट आली तरी सुद्धा हा माणूस हसतोय. खरा आनंदी हा माणूस आहे, कारण जो संकटात हसतो तोच खरा आनंदी माणूस असतो. चला म्हणलं आपण पळत पळत जायचं आणि याला भेटायचं आणि ह्याच्याकडून काहीतरी शिकायचं. पळत पळत त्याच्या जवळ गेलो, नमस्कार घातला. म्हणलं नमस्कार वसंत हंकारे, युवा व्याख्याता, समाज परिवर्तनकार, आनंदी जीवनाचा साधन. म्हणलं साहेब आजपर्यंत अखंड भारतभर 5000 व्याख्यानाची मांदियाळी मांडली. साहेब शब्दांच्या माध्यमातून आनंदी कसं राहायचं हे मी सगळ्यांना सांगितलं. पण खऱ्या अर्थानं साहेब आपण आनंदी माणूस आहात. ट्रेन गेली, साथीदार गेला, जाताना पिशव्या घेऊन गेला, तुम्ही स्वतःकडे बघताय म्हणजे तुमच्या खिशात 5 पैसे नाहीत. एवढ्या अडचणी आल्या तरी सुद्धा तुम्ही हसताय. वा. त्यानं माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाला, हसू नाही तर काय करू, तो जो गेला तो मला सोडायला आला होता. टेन्शन मध्ये तोच गेला. तो माझा शिपाई आहे, मी त्याचा साहेब आहे. उद्या मंत्रालयात माझी मीटिंग आहे. याचं टेन्शन त्याला आलं आणि ते मला सोडून तेच निघून गेलं. आमच्या आयुष्यात असंच झालं.
जगायचं होतं पण जगणं राहून गेलं. माऊली हे बघ, घरातल्या कुत्र्यावरती प्रेम केलं, घरातल्या मांजरावरती प्रेम केलं, एवढंच काय घरातल्या छोट्या भांड्यावरती सुद्धा प्रेम केलं. बघ, एका वाटीतून शेजारणीला जर भाजी घालून दिलीस तर सायंकाळपर्यंत 4 वेळ तिच्याकडे जातेस. बघ, तेवढी वाटी माझी दे, तेवढी वाटी माझी दे. हे शेजारणी पण लय हुशार, मी काहीतरी करते त्यात काहीतरी घालते मग तुला तुझी वाटी देते. रात्रीच्या 1:30 वाजता उठतीस बघ, अचानक नवऱ्याला सांगतेस माझी वाटी तिच्याकडे आहे. एवढ्या वाटीवरती आम्ही प्रेम केलं, पण हे सुंदर आयुष्य भगवंतानी दिलं, या आयुष्यावरती आम्ही प्रेम नाही केलं. लक्षात घ्या, या आयुष्य कसं जगायचं हेच आम्हाला कळालं नाही. आणि म्हणून तुकोबाराया इथे सांगतात, काय सांगतात, अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती. मोठं घर आहे करोडो रुपयाचं, तिथं आनंद आहे का? नाही माऊली. घरासमोर 40 लाखाची गाडी आहे, तिथं आनंद आहे का? नाही माऊली. अंगावरती 50 तोळ सोनं आहे, तिथं आनंद आहे का? नाही माऊली. आनंद कुठं आहे? तुकोबारायाने सांगून ठेवलंय, अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुळींची जे होती आच्छा दिली, ते तिचा आनंद ब्रह्मांडी न माये, उपमेशी काय देऊ सुखा. आतला आनंद जेव्हा जागा होतो त्यावेळेला सगळं विश्व आनंदी होतं. लक्षात घ्या. आणि अखंड विश्व जरी आनंदी असेल आणि तुझ्या अंतरंगामधली आनंदाची ज्योत जर प्रज्वलित नाही झाली तर तो आनंदी जीवन जगू शकणार नाही. आणि म्हणून पोरांनो मी तुम्हाला सांगतो, आज तुझं वय कितीही असू दे बघ, आज आलोय ना आनंदी जीवन सांगायला, आई आणि बाप समजावून सांगायला. म्हणून तुला सांगतो बघ, तुझं वय आज कितीही वर्षाचं असू दे माझ्या लेकरा, तुझं वय आज कितीही वर्षाचं असू दे, तू एक काम करायचं बघ, आज तू घरी जायचं माझ्या पोरा, आज तू घरी जायचं आणि घरी गेल्या गेल्या आईला एक प्रश्न विचारायचा बघ. हे बघ, आईला पहिला प्रश्न विचारायचा, पोरा हे माझ्या लेकरा, तुझं वय 40 वर्षाचं आहे, तुझं वय 45 वर्षाचं आहे, तुझं वय 50 वर्षाचं आहे, तुझं वय 20 वर्षाचं आहे, तुझं वय 10 वर्षाचं आहे. पोरा, वसंत हंकारी आला, वसंत हंकारी आला आणि फक्त हसवून गेला असं होता का म्हणाय बघ. आणि म्हणून तुझ्या अंतरंगावरती आज थोडीशी आग पेरतो बघ. हे बघ, एक काम करायचं पोरा, घरात आई असेल ना तर पळत पळत जायचं बघ आणि आईला पहिला प्रश्न करायचा. जो प्रश्न कधीच कोणी आपल्या आईला विचारला नाही. दोन्ही हाताची वंजळ केली आणि आयुष्यभर आम्ही आई बापाला फक्त मागितलं, आई मला हे पाहिजे, आई मला ते पाहिजे, आई मला ते पाहिजे. पण पोरीनं आज घरी जायचं बघ आणि आपल्या आईला फक्त पहिला प्रश्न करायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तुम्हाला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस बघ. आई 9 महिने 9 दिवस माऊली तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला माऊली तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला तुला किती यातना होत होत्या ग, किती यातना होत होत्या. एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. आईच्या मुखातले शब्द तिथंच विरून जातील. आई आबोला धरेल. म्हणून लेकरा मी तुला सांगतो बघ, हे बघ, पोरा, 9 महिने 9 दिवस तुझ्या आईनं तुला उदरामध्ये ठेवलेलं असतं आणि ज्या वेळेला ती माऊली तुला जन्म देत असते पोरा, त्यावेळेला या विश्वातल्या कितीतरी माऊलींनी, विश्वातल्या कितीतरी आयांनी तुला जन्म देताना शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरा, शेवटचा श्वास घेतलेला आहे. एवढ्या अनंत मरण यातना त्या माऊलीला होत असतात, एवढ्या अनंत मरण यातना त्या आईला होत असतात. 9 महिने 9 दिवस तुला उदरात ठेवते आणि ज्या क्षणाला ती तुला जन्म देत असते पोरा, त्या क्षणाला या अनंतामध्ये ती विलीन होते. लेकरा, एवढ्या मरण यातना तिला सहन होत असतात, एवढ्या मरण यातना ती सहन करत असते. तरी सुद्धा पोरा तुला जन्म देत असताना ती एवढ्या यातना सहन का करते? कारण पोरा तुझ्या जन्मामुळे त्या माऊलीला आई पण येणार असतं बघ, तुझ्या जन्मामुळे त्या माऊलीला आई पण येणार असतं. आणि म्हणून या आई शब्दासाठी पोरा, या आई पणासाठी ती माऊली अनंत यातना सहन करत असते. आणि पोरा तुला सांगतो बघ, जे तुला कधीच कोणी शिकवलं नाही, इयत्ता 1ली पासून 5वी पर्यंत तू शिक्षण घेतलं त्यातही तुला कुठं हे सापडलं नाही पोरा. ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्यावेळेला तुझ्या गालाचा पहिला मुका आणि तुझ्या गालाचा पहिला पापा जर कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. आणि तुझ्या गालावर जर पहिला अश्रू कोणाचा पडला असेल, पोरा नीट ऐक, तुझ्या गालावर जर पहिला अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरा, त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरा. आणि हा बाप आणि ही आई आज तुझ्या काळजामध्ये फिरायला आलोय बघ. या 21व्या शतकामध्ये
आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो. अरे प्रचंड विद्वत्ता आहे, प्रचंड विद्वत्तेला आम्ही मुठीमध्ये घेतला. पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बापच आम्ही विसरू लागलो, तो आई बापच आम्ही विसरू लागलो. आणि म्हणून या अध्यात्माच्या विचारमांच्यावरून तुला सांगतोय बा, प्रत्येक घरामध्ये जन्माला आलेलं पोर, माऊली, प्रत्येक घरामध्ये जन्माला आलेलं पोर एक वेळ डॉक्टर नाही झालं तरी चालेल. प्रत्येक घरामध्ये जन्माला आलेलं पोर एक वेळ इंजिनियर नाही झालं तरी चालेल. पण प्रत्येक घरामध्ये जन्माला आलेलं पोर हे चारित्र्यवान माणूस झालंच पाहिजे. लक्षात घे, चारित्र्यवान माणूस झालंच पाहिजे. त्याला आई कळाली पाहिजे, त्याला बाप कळाला पाहिजे, त्याला आपला धर्म कळाला पाहिजे, त्याला या धर्माचा अध्यात्म कळालं पाहिजे. माऊली, पण तेच होत नाही बघ. आणि म्हणून पोरा तुला सांगतो बघ, हे बघ, एका मिनिटामध्ये सांगतो बघ, अध्यात्माला जर खऱ्या अर्थानं जोड द्यायची असेल विज्ञानाची, तुला काय करावं लागेल? संस्कार नावाचं रत्न तुला तुझ्या लेकराच्या काळजामध्ये पेरावं लागेल बघ. हे बघ, तिने सांज झालेली होते. हे ऐका मातानो, हे माझ्या बंधूनो, आईला आई पण कधी येत आणि बापाला बाप पण कधी येत. आईला आई पण कधी येत आणि बापाला बाप पण कधी येत. माऊली, 4 वर्षाचं पोरग मातीमध्ये खेळत होतं बघ. 4 वर्षाचं पोरग मातीमध्ये खेळत होतं बघ माऊली. तिने सांज झालेली होती, सूर्य मावळतीला निघालेला होता. ती माऊली अंगणामध्ये येते आणि आपल्या लेकराला डोळं भरून पाहत असते. आणि ते 4 वर्षाचं लेकरू मनसोक्त खेळत असतं बघ. मनसोक्त खेळत असतं. आणि अलगद ती माऊली आपल्या लेकराला हाक देते, बाळा, बाळा. आणि बाळा ही हाक लेकराच्या कानावरती पडताच 4 वर्षाचं लेकरू पळत पळत आपल्या आई जवळ येतं. आपल्या आईला म्हणतं, आई, या आई, बोलवलंस का ग मला हाक दिलीस का ग? त्यावेळेला 4 वर्षाच्या लेकराला ती माऊली म्हणते, हो बाळा, मी तुला बोलवलं बाळा. बाळा, जा, मला देवपूजेला बसायचंय, देवासमोर पणती लावायची, अगरबत्ती लावायची, नैवेद्य दाखवायचा आहे. बाळा, जा, पळत पळत जा आपल्या बागेमध्ये जा, बागेतली चांगली चांगली फुलं तोडून घेऊन ये. आईची आज्ञा असते बघ. ते पोरग पळत जात बघ. ते पोरग पळत जात बागेमध्ये जात, चांगली फुलं तोडत असतं बघ, ओंजळ भरत आणि पळत आपल्या आई जवळ येतं. आणि आपल्या आईला म्हणतो, आई, ही घे फुलं. माऊलीचा ऊर भरून आलेला असतो. लेकराच्या गालावरून हात फिरवत ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बाळा, जा, तुझ्या हातानं देवघरामध्ये ठेव फुलं, जा बाळा, जा. पोरगे एकदा आईकडे बघतं, एकदा आपल्या ओंजळीतल्या फुलांच्याकडे बघतं, आणि एकदा आपल्या पायाकडे बघत ते लेकरू आपल्या आईला म्हणतं, आई, कसा जाऊ देवघरामध्ये आई? बागेमध्ये गेलो होतो फुलं तोडायला, आणि पायाला घाण लागली आई. पायाची घाण स्वच्छ करायला काहीतरी अंतर आई. पायाची घाण स्वच्छ करायला काहीतरी अंतर आई. माऊलीचा ऊर भरून येतो. लेकराला मिठीमध्ये घेत ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बाळा, कशाला काहीतरी अंतर? मी माझा पदर अंतर देणार आहे तुझ्या समोर. ती माऊली आपला पदर काढते. 4 वर्षाच्या लेकरासमोर अंतरते. 4 वर्षाचं लेकरू टांड करून पदरावरती उडी मारतं, पदराला आपलं पाय स्वच्छ करतं, आणि पळत देवघरामध्ये जातं. ती माऊली पळत देवघरामध्ये जाते आणि आपल्या लेकराला कडकडून मिठी मारते आणि आपल्या लेकराला म्हणते, बाळा, पायाला घाण लागली म्हणून काहीतरी अंतर असं म्हणाला असं मी माझा पदर तुझ्या समोर अंतरला. त्या पदराला तुझा पाय स्वच्छ करून तू देवघरामध्ये आला. पण बाळा, मोठेपणी जर तुझ्या मनाला घाण लागली तर मनाची घाण कशी स्वच्छ करशील रे? त्यावेळेला ते लेकरू आपल्या आईला म्हणतं, आई, तू सांग की ग. त्यावेळेला ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बाळा, पायाची शरीराची घाण पदराने स्वच्छ करता येते, पण जर मोठेपणी कधी तुझ्या मनाला घाण लागली तर मनाची घाण स्वच्छ करायला मी तुझ्या समोर संस्कारांचा पदर अंतरलेला आहे. त्या संस्काराच्या पदराला तुझं मन स्वच्छ केल्याशिवाय एक पाऊली पुढे टाकू नकोस माझ्या लेकरा. आणि तेच लेकरू मोठेपणी साने गुरुजी घडलं, लक्षात घ्या. आणि तीच ती श्यामची आई होती. आम्ही पोरांना सगळं काही दिलं, मला मिळालं नाही, माझ्या लेकराला मिळालं पाहिजे. मी गरिबीमध्ये जगलो, माझं लेकरू श्रीमंतीमध्ये जगलं पाहिजे. चांगली शाळा दिली, चांगले कपडे दिले, सगळं काही चांगलं दिलं. पोराला डॉक्टर केलं, पोराला इंजिनियर केलं, पोराला वकील केलं, पण पोरामधला माणूस जागा झाला का माऊली? पोराला संस्काराचा पदर दिलास का माऊली? माऊली, आनंदी जीवनाची खरी गुरु किल्ली कोणती असेल? पोराला डॉक्टर बनवल्यानंतर, पोराला इंजिनियर बनवल्यानंतर खऱ्या अर्थानं घर आनंदी होत नाही. लक्षात घे, घरामधलं पोरग जेव्हा चारित्र्यवान माणूस घडतं तेव्हा खऱ्या अर्थानं घराला घरपण येतं बघ माऊली. आणि म्हणून पोरानं तुम्हाला सांगतोय, तुकोबारायांनी सांगितलंय बघ, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा.
ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. हे पोरांनो, पिढ्यान पिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं बघ, आणि पिढ्यान पिढ्या आम्हाला राजा नव्हता. पिढ्यान पिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हता, आणि पिढ्यान पिढ्या आम्हाला राजा नव्हता माऊली. आता आम्हाला स्वराज्य मिळालेलं होतं, आणि राजा सुद्धा मिळालेला होता, आणि माझ्या राजाचा राज्याभिषेक सुरू होता. हे ऐका ग माऊलीनो, हे माझ्या युवकानो ऐका. आमच्या अंगामध्ये रक्त कोणाचा आहे, विचार खऱ्या अर्थानं हे आमच्या मस्तकी कोणाचे आहेत याचा अभ्यास करणं काळाची गरज आहे पोरा. हे बा, 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसलेला होता, माझ्या राजाचा राज्याभिषेक सुरू होता. आणि 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसलेला होता. मस्तकी जिरेटोप होता, तलवार होती, भरजरी वस्त्र घालून महाराष्ट्राचा हा वाघ, ब्रह्मांडाचा नायक 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलेला होता. आणि समोरच्या सिंहासनावरती माझी आऊ जिजाऊ बसलेली होती. समोरच्या सिंहासनावरती आऊ जिजाऊ बसलेली होती. आपल्या लेकराला, आपल्या राजाला डोळं भरून बघत होती. आऊ जिजाऊचा ऊर भरून आला. याच लेकराला मी जन्म दिला, आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती हे लेकरू 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलं. आऊ जिजाऊ ऊर भरून आला. डोळ्यामधले मोत्यासारखे अश्रू टप 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 सिंहासनावरती कोसळू लागले. आणि आऊ जिजाऊ आपल्या सिंहासनावरून उठल्या. आऊ जिजाऊ आपल्या सिंहासनावरून उठल्या, आणि धावत 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 राजांच्या दिशेने येऊ लागल्या. राजानं बघितलं आऊसाहेब काय करतायत. राजाने बघितलं आऊसाहेब काय करतायत, आमच्या दिशेने येत आहेत. माझा राजा विजयसारखा उठला, सिंहासनावरून खाली आला, धावत धावत आऊसाहेबांच्या जवळ आला. आऊसाहेबांना मुजरा घातला. आपल्या मस्तक आऊसाहेबांच्या चरणावरती माझ्या राजाने ठेवलं. माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब आपण काय न केलं. आऊसाहेब आम्हाला हुकूम केला असता तर आम्ही आलो असतो आपल्यापर्यंत, आपण काय न केलं. माझ्या राजाच्या डोळ्यातलं पाणी आऊसाहेबांच्या चरणावरती पडत होतं. माझ्या राजाच्या डोळ्यातलं पाणी आऊसाहेबांच्या चरणावरती पडत होतं, आणि आऊसाहेबांच्या डोळ्यातलं पाणी माझ्या राजाच्या गालावरती पडत होतं. आणि माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब सांगा ना आऊसाहेब आपण काय न केलं. त्यावेळेला माझी आऊ जिजाऊ राजांच्या गालावर हात फिरवत राजांना म्हणते, राज एक मागणं आहे राज, मागू का राज एक मागणं आहे राज, मागू का. माझ्या राजानं हंबरडा फोडला. माझा राजा आऊसाहेबाला म्हणतो, आऊसाहेब 9 महिने 9 दिवस या उदरात आपण आम्हाला ठेवलं नसतं, आम्हाला जन्म देऊन आमच्यावर संस्कार केले नसते, तर हा छत्रपती शिवाजी राजा कधीच 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसू शकला नसता. आऊसाहेब आपल्यामुळं आम्ही या सिंहासनावरती बसलोय, हुकूम करा, काय मागणं आहे आपलं आऊसाहेब, काय मागणं आहे. त्यावेळेला माझी आऊसाहेब राजांना मिठीत घेत म्हणते, राज एकच मागणं आहे राज एकच मागणं आहे. पुढचा जन्म सुद्धा राजा आपण आमच्याच पोटी घ्यावा. राज पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा. माझ्या राजानं हंबरडा फोडला. माझ्या राजानं हंबरडा फोडला. माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब फक्त पुढचाच जन्म नाही आऊसाहेब, जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तोपर्यंत आऊसाहेब आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. आऊसाहेब आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पोरांनो, अध्यात्म थोडस सोपं करून सांगतो बघ. तुकोबारायांना थोडस सोपं करून सांगतो बघ. इकडे बघ, आई बापानं तुम्हाला जन्म दिला ना, तर आई बापाच्या कष्टाचं पांग फेडण्याची हीच ती वेळ आली. पोरा उठ आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढा मोठा हो, एवढा मोठा हो, एवढा मोठा हो. तुझ्या आई बापानं तुझ्या गालावरून हात फिरवत तुला म्हटलं पाहिजे, पोरा पुढचा जन्म आमच्याच पोटी घे रे पोरा, पुढचा जन्म आमच्याच पोटी घे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघ आम्ही असं करतो खरं माझ्या लेकरा. हे बघ, आज आईला दुसरा प्रश्न विचारायचा आणि इथंच खरं अध्यात्माला आपलंय बघ. सिद्ध करून सांगतो बघ तुला, इथंच खरं अध्यात्माला आपलाय बा. आगी ती पोरं बघ, इथंच खरं अध्यात्माला आपलाय बघ पोरा.
आज घरी जायचं बघ पोरा, हे आज घरी जायचं पोरा आणि तुझ्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा पोरा. आहे बघ, अनेक वेळा कीर्तनातून तुला सांगितलं, अनेक वेळा प्रवचनातून तुला सांगितलं, पण तुला ते कळालं नाही पोरा. कीर्तन आणि प्रवचन म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी करायचं असा कुठंतर तुझा गोड गैरसमज झालाय पोरा. पण आयुष्याला खऱ्या अर्थानं दिशा द्यायची असेल आणि संघर्ष करायचा असेल तर कीर्तन प्रवचनाशिवाय पर्याय नाही पोरा. अध्यात्माशिवाय पर्याय नाही. त्या अंतरंगामध्ये तुझ्या गेलं पाहिजे, तुझ्यातला माणूस जागा झाला पाहिजे. हे तुला कधी कळणार? अरे काही काम नाही म्हणून टाळ कुटत आणि विणा वाजवत आणि तबला आणि मृदंग कुटत आम्ही बसत नसतो पोरा. तर या मृदंगाच्या तालाबरोबर तुझ्या आयुष्याला एक चांगली सकारात्मक दिशा देण्यासाठी हे अध्यात्म आहे पोरा. आणि म्हणून तुला सांगतोय बघ, या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, या प्रश्नाच्या तळाला लपलेली आहे तुझी आई, आणि याच प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझं खऱ्या अर्थानं अध्यात्माने संघर्ष जीवन पोरा. आज घरी जायचं, तुझं वय किती पण असू दे बघ, तुझं वय 15 वर्षाचं आहे, तुझं वय 20 वर्षाचं आहे, तुझं वय 50 वर्षाचं आहे, घरात आई आहे ना, तर आईला पहिला प्रश्न विचारायचा, ए आई, आई 25 वर्षापूर्वी आई, आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. या प्रश्नाचं उत्तर खरं देशील का ग आई? पोरांनो, जायचं आणि आईला हा प्रश्न विचारायचा. अखंड ब्रह्मांडाचं ज्ञान या प्रश्नाच्या तळाला लपलेलं आहे पोरा. आईला विचारायचा, आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला, तुझ्या बहिणीला भेटायला, माहेरचं घर तुझं बघायला. आई महिन्यातून 4-4 वेळेला 25 वर्षापूर्वी तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत या आई तू मला माझ्या आजोळी घेऊन जात होतीस, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी, माझं आजोळचं घर मला दाखवण्यासाठी आई मला घेऊन जात होतीस. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. पण आई 25 वर्षानंतर आता वर्षातून एकदा सुद्धा तू तुझ्या माहेरी जात नाहीस का आई? का ग आई, का? पोरांनो, तुमच्या आईला फक्त हा प्रश्न विचारा, आई हंबरडा फोडेल. तुमच्या आईला फक्त हा प्रश्न विचारा, तुमची आई हंबरडा फोडेल. कारण पोरा, खरं अध्यात्म सांगू का, लग्नानंतर एखादच वर्ष ती स्वतःच्या सुखासाठी जगली बघ. एक समजावून घे. अखंड गाथा तुला पाठ आहे, अखंड गाथा तुला पाठ आहे पोरा. भगवद्गीता तुला पाठ आहे, कुराण बायबल तुला माहित आहे. पण जन्म दिलेल्या आईची व्यथा जर तुला माहित नसेल, पोरा, हे सगळं व्यर्थ आहे, हे सगळं व्यर्थ आहे. लग्नानंतर एखादं वर्ष ती माऊली फक्त तिच्या सुखासाठी जगली, आणि ज्या क्षणाला तिनं तुला जन्म दिला, स्वतःच्या सुखाला आग लावत ती माऊली फक्त तुमच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा. आणि आईला प्रश्न विचारायचा, आई महिन्यातून 4-4 वेळेला 25 वर्षापूर्वी तू तुझ्या माहेरी जात होतीस, पण आता 25 वर्षानंतर वर्षातून एकदा सुद्धा तू जात नाहीस का ग आई? का? तुझी आई तुला म्हणाल, हो पोरी, खरंय, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती, माझ्या आईला भेटायला, माझ्या बापाला भेटायला, माझ्या भावाला भेटायला, माहेरचं घर ते बघायला, ज्या घरामध्ये मी लहानाची मोठी झाले, त्या घराला पुन्हा एकदा मिठीत आणि नजरेत भरवायला मी 25 वर्षापूर्वी 4-4 वेळेला मी जात होती ग महिन्यातून. तुझं वय 1 वर्षाचं होतं, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत पोरी घेऊन जात होती तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. माझं माहेरचं घर तुला दाखवण्यासाठी तुला सुद्धा घेऊन जात होती पोरी. पण आता वर्षातून एकदा सुद्धा मी जात नाही ग पोरी. हो पोरी, 25 वर्षापूर्वी जेव्हा एसटीतून मी उतरत होते,
घराच्या दिशेने मी धावत होती बघ पोरी. कधी एकदाची आई समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये मी पडते. कधी एकदाचा बाप समोर येतो आणि बापाला मिठीमध्ये मी घेते. कधी एकदाचा माझा तो लहान भाऊ माझ्या समोर येतो, जो क्षणाक्षणाला माझ्यासाठी भांडत होता, पण आता प्रत्येक दिवसाला माझी वाट बघत बसतोय. तो भाऊ कधी एकदाचा समोर येतो, त्याच्या गालावरून मी हात कधी फिरवते आणि त्याला मिठीमध्ये एकदाची कधी घेते. ए पोरी, एसटीतून जेव्हा उतरत होते ना ग, हरणासारखी मी पाऊलं उचलत होती घराच्या दिशेने. आणि पोरी, ए पोरी, घर माझ्या नजरेच्या टप्प्यात यायचं बघ. हे घर माझ्या नजरेच्या टप्प्यात यायचं आणि घराच्या अगोदर त्या घराच्या समोरचं अंगण मला दिसायचं. हे पोरी, घर माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये यायचं आणि त्या घराच्या अगोदर मला घराचं अंगण दिसायचं आणि त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसायचं. पोरी, त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसायचं. अंगणात बापाचं चप्पल दिसलं की मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे, माझा बाप घरामध्ये आहे. कारण पोरी, बालपण तसंच केलं ग. सकाळी शाळेला जायची आणि संध्याकाळी जेव्हा घरी परत यायची, अंगणात बापाचं चप्पल बघितलं की घरात पळत मी जायची. आबा आबा, उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा आबा आबा, उद्या मला हे पाहिजे. आबा आबा, उद्या मला ते पाहिजे. आबा आबा माझा मला जवळ घ्यायचा, माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत मला म्हणायचा, पोरी येतो की ग उद्या तुझ्या शाळेत, तुला काय पाहिजे ते तुला घेऊन देतो. सकाळी गेले शाळेला, भूक लागली असेल काहीतरी खाऊन तरी घे. लग्न झालं बघ, सासरी गेले आणि बाहेरची आठवण आल्यानंतर जेव्हा एसटीतून उतरत होते आणि हरणासारखे पावलं जेव्हा घराच्या दिशेने मी उचलत होते, घर माझ्या नजरेच्या टप्प्यात भरायचं. घराच्या अगोदर ते घराचं अंगण, त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि बापाचं चप्पल मी बघितलं. बापाचं चप्पल मी बघितलं की मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे, माझा बाप घरामध्ये आहे. मग अंगणातूनच मी माझ्या आबाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत अंगणात यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात अगोदर मला हळूच विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग? तेव्हा मी माझ्या बापाच्या गळ्यात पडत माझ्या बापाला मी सांगायचे, आबा सगळं काही चांगलं आहे. आबा तुमची आठवण आली म्हणून आले. आबा तुमची आठवण आली म्हणून आले. माझा बाप माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि अंगणातूनच माझ्या आईला जोराची आरोळी द्यायचा. अगं ऐकलंस का ग? पोर आले की गापली, पोर आले की गापली. अगं ऐकलंस का ग? पोर आले की गापली. हे मग जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत अंगणात यायची. हातामध्ये एक तांब्या आणि दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा आहे. हातामध्ये एक तांब्या आणि दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा माझ्यावरून ओवाळायची आणि तुकडा इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरी जरा गाल पुढं कर की ग, गाल पुढं कर की ग. आणि आपली आटी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि आपल्या कपाळावरती कडा 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 मोडायची आणि मला म्हणायची, पोरे चल की ग घरा, चल की ग घरा. 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माहेरी जाते ना ग पुरी, वर्षातून एकदा. पुरी 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, वर्षातून एकदा. घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. पुरी घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, पण त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. पुरी त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. आणि जरी अंगणातून मी हाक दिली आबा, तर जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून बाहेर येत नाही. पुरी माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझ्या कानात आता माझा बाप मला विचारत नाही, पुरी कशी आहेस का पुरी, कशी आहेस का पुरी. अंगणातून माझा बाप
माझ्या आईला आता हाक देत नाही आणि जेवणाच्या ताटावरची माझी आई आता उठून बाहेर येत नाही. आईच्या हातातला तो तांब्या मला दिसत नाही, तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही आणि आईची आठी बोट आता माझ्या गालावरून फिरत नाही पोरी. आईची आठी बोट आता माझ्या गालावरून फिरत नाही. ए पोरी, 2 पावलं उचलून घरामध्ये प्रवेश केला की भिंतीवरती बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं चर्र करत. पुरी काळीज माझं चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना या हातानं एखादा घास बापाला भरवला असता तर किती बरं झालं असतं. पुरी, लाखो रुपये आहेत बघ आता माझ्याकडे. पुरी, अखंड गावाला मी पंचपक्वानाचं जेवण घालू शकते, पण बापाच्या फोटो जवळ जर एखादा घास धरला तर फोटोतून आवाज नाही येणार. पुरी कशी आहेस का पुरी, पुरी कशी आहेस का पुरी. फोटोतला आई आणि बाप आता खाली येऊन मला मिठीत नाही घेणार. पोरानो, आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. पोरानो, आज या विचार मंचावर तुला सांगतोय पोरा, जोपर्यंत आई आणि बाप जिवंत आहे, जोपर्यंत आई आणि बाप जिवंत आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावरती प्रेम करा. आई बापाला जीव लावा. एकदा का आई बाप निघून गेला की भिंतीवरचा आई बाप तुला मिठीत नाही घेणार. पुरा उद्या डॉक्टर होशील, उद्या इंजिनियर होशील, उद्या वकील होशील, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवशील, पण ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी जाऊन ओतलेस आणि त्या शिर्डीच्या साईबाबाच्या चरणावर जरी जाऊन ओतलेस तरी तो तिरुपती आणि तो शिर्डीचा साईबाबा तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार बघ पोरा. म्हणून आज इथून सांगतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आहे पोरा, ज्या देवीचं नाव आहे. अरे इथं परत अध्यात्म आहे. माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. अरे 15 दिवस त्या तिरुपतीला मी काय जातो, डोक्यावरचं केस आणि मुंडन काय करून येतो, शिर्डीच्या साईबाबाला चालत काय जातो. अरे वारीमधून मी काय नसतो. बाप, पण घरातला आई आणि बाप मला कळाला नाही. अरे तो मंदिरातला देव तुला पावणार कसा रे. मंदिरातला देव तुला पावणार कसा रे. अरे माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. आणि पुढे माझा तुकोबा सांगतो बघ, भुके पोटी नाही आणले आणि मेल्यावरी पिंडदान. हे पोरा, हे बाग तुकडोजी महाराजांनी पुन्हा त्याच्याकडे चढवला बघ. देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारे. अरे अध्यात्माय बघे, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी, सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी कोळीला गळा. माझा सावत्या म्हणी पंढरीला गेला नाही तर पंढरीचा विठ्ठल माझ्या सावता माळ्याच्या मळ्यात आला. कारण कर्मात देव आहे बघ, आई बापामध्ये देव आहे बघ. आणि हाच आई बाप आणि हेच कर्म आम्हाला कळालं नाही. हे पोरा, लाखो आणि करोडो रुपये खर्चून आम्ही मंदिर बांधली, आम्ही उपास केले, आम्ही तापास केले, पण ज्या जिवंत आई आणि बापानं
ज्या जिवंत देवानं तुला जन्म दिला तो आई बापच आम्ही विसरून गेलो. अरे तू पोरा, हे पोरा, म्हणून सांगतोय बघ, हे बघ, उपवास करायची गरज नाही बघ पोरा, एक काम कर बघ पोरा, आई बापाने हे शरीर दिलं ना, आयुष्यभर ओंजळ करून त्या आई बापाला फक्त भीक मागितली, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. ए पोरा, एक काम कर बघास, ए पोरा, एक काम कर बघास, याच ओंजळीमध्ये फक्त 5-6 रुपयाचं खोबरेल तेल घे पोरा. हे बघ, या ओंजळीमध्ये फक्त 5-6 रुपयाचं खोबरेल तेल घे पोरा. आणि तुझ्या ताटामध्ये जे रोज 2 ते 3 वेळ अन्न येते ना, ते 2 ते 3 वेळ अन्न नियमित यावं म्हणून सकाळी 7 वाजता तुझा बाप घर सोडतो, रात्री 10 वाजता येतो बघ. हे घासभर खाल्ला न खाल्ला कुठल्या तर कोपऱ्यात तुझा बाप पडलेला असतो, तिथं फक्त जा, बापाला न सांगता त्याच्या डोक्याजवळ बस आणि तुझ्या ओंजळीतलं खोबरेल तेल फक्त बापाच्या डोक्यावरती टाक आणि तुझ्या हाताने बापाचं डोकं घासायला सुरुवात कर. बापाच्या डोळ्यामध्ये घळ करून पाणी येईल आणि जगातलं सर्वश्रेष्ठ सौंदर्य तुझ्या आणि तुझ्या बापाच्या चेहऱ्यावरती असं पोरा. बाप समजावून घेताना चला सगळ्या आनंदाने. वृद्धाश्रमातल्या मातेच्या हातावर जेव्हा मी 500 रुपयाची नोट ठेवतो तेव्हा माता घळ करून रडते, मला म्हणते, लेकरा पैसे नको मला, माझ्या पोराला कधी मला भेटवायला घेऊन येतोस घरे. लहानपणी 1 तासासाठी जरी त्याच्या नजरेच्या मी आड झाले तर पोरग तापानं फणफणत होत. लहानपणी लेकराला माझी गरज होती, या म्हातारपणात मला माझ्या लेकराची गरज आहे. आम्ही डॉक्टर घडवला, आम्ही इंजिनियर घडवला, आम्ही वकील घडवला, पण आम्ही माणसामधला माणूस नाही जागा केला. माणसामधला माणूस आम्ही नाही जागा केला. कोलाहला तर साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. पुराण 140 करोडची गर्दी झाली या राष्ट्रात, पण बोटावर मोजणे इतपतच माणसं जन्माला आली बघ. हे घरदार सोडून असा अध्यात्माच्या माध्यमातून माणसांचं परिवर्तन करतात, पण याच अध्यात्माला ऐकण्यासाठी मात्र आज आमच्याकडे वेळ नाही. पैठणी खेळायला आमच्याकडे वेळ, मनोरंजनाचे मोठमोठे कार्यक्रम 4-4, 5-5 लाख रुपये देऊन गावात आणायचं, त्यासाठी आमच्याकडे वेळ आहे. पण साला माणसामधला माणूस जागा करण्यासाठी, आई आणि बाप जाणून घेण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. काय आम्हाला अध्यात्म कळालं? काय कळालं? काय नाही कळालं. मग अशी पोरं आम्हाला घडवायला पाहिजे. आपण घडवतो का? माऊली घडवतो का? नाही. साधं उदाहरण तुला सांगतो बघ, पटवून देणार बघ. माझ्या या व्याख्यानाला अध्यात्माचा अधिष्ठान आहे, इतिहासाचा अधिष्ठान आहे, विज्ञानाचा अधिष्ठान आहे. प्रत्येक शब्द तोलून मोलून घ्यायचा आणि प्रत्येक शब्दाची चिरफाड करून मला विचारायचं नाही पटलं तर. हे बघ, वास्तववादी वक्ता आहे बघ. अखंड महाराष्ट्र नाही, भारत पिंजून काढतोय मी इन एनी लँग्वेज. ऐक, कळणं काढायची गरज आहे. 9 वर्षाचे संभाजीराजे होते, 9 वर्षाचे. नीट ऐकून घ्यायचं. 9 वर्षाचे संभाजीराजे छत्रपती शिवाजीराजांच्या बरोबर औरंगजेबाच्या भेटीत ज्या वेळेला माझे छत्रपती शिवाजीराजे औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता तेव्हा गेलेले होते, तेव्हा 9 वर्षाचं पोरग आपल्या बापाचा मनगट पकडून गेलेलं होतं. आता नीट ऐका, मग ते तुझ्या घरामध्ये पण पोरग आहे बघ. आणि 9 वर्षाचं पोरग तिथं गेलं, तिथं छत्रपती शिवाजीराजांना कैद झाली. आता का झाली, कशी झाली, हा इतिहास तुम्ही वाचून घ्या. औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त दरबारामध्ये छत्रपती शिवाजीराजांना कैद झाली. म्हणजे आपला बाप आता मृत्यूच्या दारात उभा आहे आणि आपल्या जीवाला पण धोका आहे हे संभाजीराजांना माहित होतं. वय तर 9 वर्षाचं. पोरग भिलं नाही. महाराष्ट्राच्या मातीतून शेकडो कोस दूर संभाजीराजे 9 वर्षाचं पोरग, तिथं कोणी नाही तरी वाघासारखी छाती आणि सिंहासारखी चाल आणि औरंगजेबाच्या दरबारात एकटं पोरग फिरायचं. आणि एक दिवस औरंगजेब आणि संभाजीराजे कुस्तीच्या आखाड्यात बसलेले असतात आणि तिथं औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, संभा हमने बहुत सुना है तुम्हारे बारे में, महाराष्ट्र की मिट्टी में कुश्ती करते हो,
कसरत करते हो तो एक कुस्ती हो जाए हमारे पहलवानों के साथ, होऊन जाऊ दे कुस्ती आमच्या पहलवानांच्या बरोबर. 9 वर्षाचं पोरग भीत नाही, बाप मृत्यूच्या दारात उभा आहे, आपल्या जीवाला धोका आहे. शत्रू तर असं विचारतो, संभाजीराजे घाबरत नाही. ती एक प्रत्येक पैलवानाच्या नजरेमध्ये नजर संभाजीराजे घालतात बघ. आखाड्यातल्या प्रत्येक पैलवानाच्या नजरेमध्ये नजर संभाजीराजे घालतात आणि तीच नजर औरंगजेबाच्या नजरेत घालत 9 वर्षाचा संभाजीराजा औरंगजेबाचं उत्तर देतो, माझ्या तोडीचा पैलवानच तुझ्या दरबारात तुझ्या तालमीत नाही, मी कुस्ती कोणाशी धरणार झाला. 9 वर्षाचं पुत्र. आहा, आपलं 9 वर्षाचं काय करते? आपलं 9 वर्षाचं काय करते? खरं सांगायचं, खोटं बोलायचं नाही, नाहीतर तिचा फोटो उद्या भिंतीवर. लय वाचा सिद्धी आहे आपल्याला. तुकोबांच्या पासून सगळे दाना येऊन इथं नाचतात आपल्या जिभेवर. आपण कधी माळ आपल्या गळ्यात नाही, आपण कधी उपवास माझ्या लक्षातच राहत नाही. उपवास, जवळ वास राहणे. भगवंताच्या जवळ जो राहतो तो नेहमी उपवास करतो. पाठीवर भगर खाते, डझनभर केळी खाते आणि मनात म्हणतंय पैसे संपलं, कसं याचं, कुठे याचं, उपवास करते. मोदळ्या, आपलं 9 वर्षाचं काय? माझी आजी आपलं 9 वर्षाचं मोबाईल घेऊन संडासात बसते. संडासात आईला नाही कौतुक, माझ्या पोराला मला जेवढं कळत नाही तेवढं मोबाईल मधलं कळतंय. येडं झालं तुझं पोरग. संडासात बसते, संडासातनं मित्राला मेसेज पाठवतोय, शुभ सकाळ. संडासात शुभ सकाळ? तू काही चंदन खाऊन झोपतो का बाबा? तुझ्या पोराला काही चंदनाचा भात घालते का? त्याचा बाप 5 बादल्या पाणी ओतते तरी वास जात नाही. आणि हे संडासातनं शुभ सकाळ कार्ट पाठवते आणि जिकडं शुभ सकाळ पाठवतंय ती कार्ट दुसऱ्या संडासात. त्याला आवाज येतोय, टॉई, मित्राचा मेसेज आला, शुभ सकाळ. ते पण त्याच्या खाली लिहितंय शुभ सकाळ आणि त्याला विचारतोय काय करतोय? हे कशाला सांगतोय? भोंगडं बसलोय, 30 ग्रॅम झाले, 70 ग्रॅम बाकी आहे. हे म्हणतोय नाश्ता चाललाय. कुठं रे अवलादी, करतोय ते खातोय का तू? जरा आवाज दे बाबा. आवाजाला कमी पड नको, खाली येतोय बघ आवाज माझा. वर गेला की तिथनं खाली येतोय. होय, हे आपलं 9 वर्षाचं पोर. लाज वाटली पाहिजे आपल्या. कसं होतं त्या पोराच्या बाला विचार, त्याच्या आईने कसा इथं या माझ्या आज्या बसल्या त्यांना विचार, तिच्या पोराला तिने नाश्ता कसा चाललाय. होय, धरायची अशी बघ रपाटा, घालायची सकाळी, ठेवायची चुलीजवळ, रात्रीचं कालवण, भाकरी त्यातच कुस्करायची, भात त्यातच टाकायचा, काला केला, रट्टा मारला, दुधाचा ग्लास एक वडला, तुपाचा चमचा हाणला, घेतली पिशवी, गेलो शाळेला. शाळेत गेल्या मला कळायचं दप्तर राहिलं घरात, कांद्याचीच पिशवी घेऊन आलो शाळेला. काय भारी आयुष्य होतं. उठलं नदीत उडी टाकली, लिंबाची काडी घेतली, दात घासलं, तसंच भोंगळा आंघोळ केली, पळत आलं, कपडे, काय मजा होती. तुझं काय नाश्त्याला घालतीस खरं सांग? पोराला उठवतानाच कशी उठवतीस? कुत्रा आहे का ते? कुत्रा नाश्त्याला बिस्कुट खातोस? बिस्कुट कार्ट पण लय वाण. मला क्रीमचं पाहिजे. थोबाड फोड की त्याच्या क्रीमचं पाहिजे याला. हे असली पोर. अगं आमच्या माग जर कुत्र लागलं तर दुसऱ्या दिवशी ते कुत्र गल्लीत दिसत नव्हतं. पोत्यात घालून त्याचा बाजार दुसऱ्या गावात सोडून आई म्हणायची खंड्या दिसेना, 2 दिवस गेला खंड्या, आम्हाला भुकतोय. आणि आता पोरग जर रस्त्यावर उभा असला, कुत्र्यानं भू केलं तर चड्डी ओली करून आईकडे पळत जाते. मग आई त्याच्यावर चावलं काय ही कार्टी. तुम्हाला खरं सांगू का, खोटं बोलत नाही. मग रोज 4-5 सकाळचं व्याख्यान किती मोठं होतं. 2-2,5-3 हजार लेकरं, त्यांची पालक गर्दी झाली. ती आताची ही 500-1000 लोक. इकडे बघा, रोज 5-6 हजार लोकांच्या नजरेत नजर घालतो. खोटं काय सांगत नाही. तुला माहितीये का, 9वीचं पोरग
15 वर्षाचं पोरग किती नालायक झाले. मला खरं सांगायचं मात्र, या शाळेत आता इथे एक शाळा एखादी असेल, शिक्षक जेव्हा बोंबलून तुम्हाला सांगतात पालक मीटिंग आहे, या तुमच्या विद्यार्थ्याचं तुमच्या पोराचं जरा आम्हाला काही सांगायचं आहे, ते आगाऊपणा करते. आई लगेच आमचं पोरग नाही बाई आगाऊपणा करत, नवसाचं माझं पोरग. तुझ्या पोरानं अर्धी शाळा बाद केली, 4 शिक्षकांना मुळव्यात झाला, 3घांचा BP, दोघांनी तर 2 महिने अगोदरच रिटायरमेंट घेतले. एवढं वांड तुझं पोरग आहे, तू पालक मीटिंगला जातीस का? अजिबात जात नाहीस बघ. होय गे, का जात नाही गे? पोराचं आयुष्य घडवायला जात नाही. आणि एखादा कुणाच्या साखरपुड्याला जायचं असलं तर 3 दिवस अगोदर तयारी करतीस. ही साडी घालू का ती साडी घालू, अर्धा किलो फेरीन लावली लावू का, 1 किलो पाऊंड्स पावडर थापू, नटती फटती, एवढी नटती नवऱ्याला म्हणते कशी दिसते हो. नवरा म्हणते मॅडम कुठून आला आपण? मीच आहे रे मॅडम कुठली. मेकअप मध्ये नवऱ्याला ओळखत नाही एवढा मेकअप करते. आणि त्या साखरपुड्याला जाते तिथं आणि कोणी विचारत नाही, उगाच कुठं तर फिरतीन घरला येते. 4 दिवस त्या साखरपुड्यासाठी घालवते, पण पोराच्या आयुष्यासाठी 1 दिवस किंवा 1 तास तुम्ही देत नाही. का मावली? विचारलंय अध्यात्मामध्ये, लेकराकडे तू लक्ष देते का ग? शिक्षकांना पण मी सांगतो, इथं कोण शिक्षक आले असतील तर तुम्ही जाहिरात चुकीची करताय. कशाला जाहिरात अशी करायची? पसंतकारी येणार आहे तर पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये नातं पालकांना समजावून सांगणार आहे, तुम्ही या कोण काळ कुत्रे येते आम्हाला बघा. जाहिरात तशी करायची नाही. जाहिरात कशी करायची? प्रिय पालक, आपण आहात म्हणून आम्ही आहोत, आमची शाळा आहे, आपल्या नवसाचा दिवटा शाळेत आपण टाकला म्हणून आम्हाचं किंमत, नाहीतर आम्हाचं कोण काळा कुत्रा विचारितो. म्हणून आपल्या सेवेसाठी उद्या शाळेत सुरेखा पुणेकर यांचा लावणी महोत्सव ठेवलाय आणि सोबत गौतमी ताई येणार आहेत आणि आदेश भाऊजींचा पैठणी घेतलेला आहे. एक जाहिरात काढायची, अखंड गाव तिथं येते बघ. शाळेचं गेट बंद करायचं आणि मला हळूच पुढे उभा करायचा. किधर आहे सुरेखा पुणेकर? मैच सुरेखा पुणेकर. दांडकं घेऊनच सांगतोय एकेकाला. मात्र तुम्हाला खरं सांगू का, वाईट वाटून घेऊ नका. आणि हे खरं आहे, मी वास्तववादी बोलतो म्हणून महाराष्ट्रातून माझ्यावरती अनेक टीका केल्या जातात आणि मी घेत नाही. कारण तुकोबारायाने काय सांगितलंय? तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही भेड वाढ तुका म्हणे काय हे बाह्य हे सगळं खोटं आहे. आत अध्यात्म असावं लागतं. टिळा टोपी घालून माळा म्हणत या मी साधू, दया धर्म चित्ती नाही ताणा म्हणतो सर्व बंधू. काय ग तुला सांगू का, 9वीचं पोरग किती नालायक झालं. 15 वर्षाचं तुझं पोरग मित्रांना गोळा करत आणि पोरींच्याकडे हात दाखवत म्हणत ते वाईट माझा आहे. वाईट तुझा? मी त्याला प्रपोज करणार आहे तिला, आणि ही जी चड्डी खाली जाते त्याला अंडर पॅन्ट अजून बाग घेऊन देते आणि ही म्हणते तुझ्यासाठी चंद्र तोडून आणेन. त्या कार्ट्याला भीतीचा बर घालायला येत नाही. आणि पोरगी तर एवढी नालायक निघाली. लाईटी गेल्या चादरवर आणि आतनं मेसेज, माझं पिल्लू माझं शिवण, तुझं पिल्लू हाबरा आहे. त्याला अंडरपॅन्ट त्याचा भाग घेऊन देतो. ही हालत झाली. सांगा पोरं तुमची घामात भिजतेत का? आज आपलं वय एवढं आहे. आपलं वय किती आहे खरं आपण सांगत नाही. आज पण मी बायकोला म्हणतोय आय एम ओनली 21 म्हणजे 21. बायको म्हणते तू 21 तर मी 16. हा एवढा गोळा म्हणतोय 16. आनंददायक नाही? मी असं म्हणत नाही झालं आता 60 झाले आता BP जरा वाढते. मर तिच्या आईला कोरोनात मेलं का नाही सर? तू का मेलं नाही? कोणी काय विचारलं कसं आहे? हाय बरा आहे. माऊली म्हणतात अशा लोकांचा इथं भार झालेला आहे, त्याने आपलं जावं सोडावी जागा. का आनंदात जगत नाही? तुमची पोरं घामात भिजतात का? तुझी पोरं जोर मारतात का? आज रोज 8-10 किलोमीटर पळाल्याशिवाय 100-500 जोर मारल्याशिवाय आपण दिवसातून 2 तास व्यायाम केलाच पाहिजे. करायचाच. करता का? हे मोदळ कसं होता? भगवंतानी पाठवलं तेव्हा कसं होतं खरं सांग? कसं होतं?
हा बघ त्या दीदीचं कसं पोट बारकी पोरं बघा कसं आहे परफेक्ट शरीर परफेक्ट. आणि आता तुमच्याकडे बघा देव म्हणाल तुला पोट दिल तर त्याचा पोट्या केलास, मांडीचं मांड्या केलास, तोंडाचं तोंड्या केलास, 150 कणाचा मुद्रा धाप लागते. मरत का नाहीस रे तू पाठ करून? का मरत नाहीस तू? मग लोक माझं रेकॉर्ड आहे एकदा एका गावात बोलवलं की परत मला बोलवत नाहीत. त्याला बोलवा, ह्याला खायला घाला, ह्याला पैसे द्या, ह्याच्या शिव्या खावा. पण आता ऐकून घ्या पर्याय नाही. जो उठल उद्या फोटो भिंतीवर त्याचा. तुला श्रद्धांजली भावनच उद्याचा कार्यक्रम सुरू आहे का? ऐकून घ्यायचं का? शरीर काय सांगितलंय? शरीर कसं पाहिजे? मजबूत पाहिजे. शरीर मजबूत तर त्या शरीरात राहणार मन सुद्धा तितकंच. कारण मन हे काम कशामुळे करतं? या शरीरामुळे करतं. हे निरोगी 50 रोग लागलेले तुम्हाला का माऊली ना? कशासाठी? प्रत्येक मातेनं प्रत्येक पोराला शिकवायचं व्यायाम. 2 मार्क्स कमी पडले तर चालते परीक्षेत. परत एकदा ऐका मी काय म्हणतोय. स्पर्धा लावली नुसती हे जाऊ गेला 99% पडले. हे 1.5 वर्षाच्या पोराला एबीसीडी शिकवत बसतायचा तुम्ही. तुमची काय डोकी फिरली काय का? 1.5 वर्षाच्या पोराला म्हण ए बी ती पण हे पावणार आमच्याकडे एबीसीडी द्या म्हण गड्या सुरू ए फॉर ऍपल बी फॉर बॉल शी फॉर शी करते पण एबीसीडी म्हणतोय. 1.5 वर्षाच्या पोराला शाळेत पाठवते त्या प्ले ग्रुपला. प्ले ग्रुपला कुठं काय शाळा असती काय माऊली? हे स्वामी विवेकानंद सांगून गेले मुलाची पहिली शाळा म्हणजे त्याच्या आईची मांडी. आईची मांडी गेली भुर. वेळ झाला की सांगा मला. वेळ झाला की मागणं 2 दिवसात मला कळत नाही. आईची मांडी भुर. बापाची टांग टुर्र. आजी तर घरात दिसतच नाही. यांचं चाललं माझं बरोबर. टाक्यानं 1.5 वर्षाचं पोरग शाळेमध्ये खेळायला अंगणात पोरं खेळताना दिसत नाही. एक 10 मैदाची गोडी असते त्यात कुचून भरलेली असतात पोरं. आणि तिथे एक बाई म्हणतात ते खेळायचं पोरं रडत ती बाई मध्ये तुला घरला सोडून आम्ही कुठं बोंबलं जा खेळ 11पर्यंत. इकडं आहे बिंदास. आता बाया 11पर्यंत काय काम नाही. पोरगी गेलं शाळेला मोदळा दाना 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 ह्या घरात त्या घरात 50 पुढच्या फडत्यास वर्षात. 7ला ते 8ला त्या पोराची शाळा असते. 7लाच उठवते. माझं पिल्ल्याला कळतंय आता ही मला शाळेला पाठवणार. झोपल्याचं सोन करते. धरत्या तसाच बरं डायरेक्ट उचलते. ती डायरेक्ट सांगण्यासात बसवत्या. कर शिकर शाळेला जायचंय शिकर. ती काही कम्प्युटर आहे का? बटन दाबल्यावर डर जायला? त्याला आलंय का नाही बघायला पाहिजे. 1.5 वर्षाचं आहे नाही. त्याच्या पुढे बसायचं काय शिकाय. मग शाळेत करतोय मग आमच्या आबरू जाते. तुमच्या पुढे काठी घेऊन बसल्या होईल का? साधं काय तर एवढी विचित्र. हे लहानपण आपलं कसं गेलं? इकडं आई इकडं बाप तिथंच कुठं तर आपण पडलेलं असायचं. रात्रीच्या आलीशू अंतरुणावरच दानका. आईच्या खाली ओलं लागलं की आई डायरेक्ट पडा घालायची. भाड्या केलंच का ओलं म्हणायची. तसंच उतत पडायचं. चड्डी काढून टाकायची. तसंच सकाळी आई उठली की घ्यायची वाकड वाळत टाकायची. दिवसभर वाकड वाळली की संध्याकाळी कार्यक्रम करायचं सुरू. आम्ही कसलं वाढत. आता आयांची झोप मोड होते म्हणून शिकलेल्या आया MA PhD. तुझं शिक्षण काय तरी आहे MA PhD नवरा इंजिनियर. ओके असू दे बस. तुझं शिक्षण एवढं सांगू नका आम्हाला भ्या वाटते. नुसतंच तुला मग परीक्षेत मार्क आहे. तुला काय काही कळत नाही. मग ती पोरं रात्रीचं सू करते. मग ह्यांची झोप मोड होते म्हणून 9 वाजताच त्या पोराला बाथरूम मध्ये उभं करतात. त्याची चड्डी काढतात. कर त्या पोरं पुढे ती काय पाईपलाईन आहे का? बटन दाबल्यावर झुळझुळ फिनेलेक्सनं आणलं पाणी शेत पिकली सोन्यावाणी. काय वाटेल ते सांगले. पोरं कशी कळणार? पोराला अध्यात्म कळतंय का? पोराला खरा माझा तुकोबाराया कळाला का? पोराला माझी माऊली कळाली का? तो संघर्ष कळाला का? तुकोबारायांच्या अभंगा मला कळाले, माऊलींच्या अभंगा मला कळाले. पण तुकोबारायांच्या माऊलीच्या जीवनातला संघर्ष आम्हाला कळाला का? तो संघर्ष आम्ही अगोदर सांगितला का? कारण संघर्षाशिवाय या विश्वामध्ये कधीच कोणाला काहीच मिळत नाही. हा पहिला गुरुमंत्र. पेरा तुमच्या लेकराच्या काळजावरती बाळा, फुकट या विश्वात काहीच मिळत नाही. तेच पेरायला आम्ही कमजोर झालो. आमची पोरं व्यसनी झाली. आई बापाला मान खाली घालायला लावायला लागली. 18 वर्षाचं पोरं गांजा प्यायला लागलं. बाप नीट आहे
गावामध्ये जाऊन सांगितलं पाहिजे 18 वर्षाचं पोरग गांजा पेत आहे बा, तुझा पोरग इंजिनिअरिंगला म्हणून तू पुण्याला घालतेस, मुंबईला घालतेस, त्यावेळेला तिथं पोरग रात्रीच्या 12 वाजेपर्यंत मित्रांचे वाढदिवस साजरे करतं आणि बिअरचे आणि दारूचे ग्लास रिचवत पोरग थंड होऊन फिरत असतं बरं रस्त्यानं. हे माऊली का? कारण तू फक्त मार्कांचा ठीक त्याच्या समोर रचलास, संस्कार त्याला दिले नाहीस म्हणून तुझं पोरग ढासळायला लागले बघ. तुला माहिती आहे का पुण्यासारख्या शहरामध्ये करोडो रुपयांची गांजा सापडायला लागली बघ. सहजच पानपट्टीमध्ये जाऊन हे दुकानात जाऊन साबण जसा विकत घ्यावा तशी पोरांना गांजा मिळायला लागली बघ. तुझी पोरं गांजा प्यायला लागली. हे माऊली आगा पोरीनो जास्त वेळ घेत नाही बघ तुझ्या आयुष्याचा, पण हात जोडून तुला सांगतोय बघ, हे बघ एक काम करायचं बघ, 2 मार्क्स कमी पडले तर चालतील पोरी. तुमचं काय झालं माहितीये का? सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं आमच्या पोरांनी. हे फक्त हसून जाऊ नकोस. वस्त्रहंकरी आला, प्रवचन केला, खूप हसून गेला, चूक होईल बघ. माऊली रागवतील माझ्यावरती, तुकोबाराय रागवतील माझ्यावरती. संघर्ष करणारा योद्धा होता माझा तुकोबाराय. हा हे माऊ मेणा होणे आम्ही विश्वदासा, मावाय आम्ही माऊ मेणा होणे आम्ही विश्वदासा, कठीण वज्रास भेदो ऐसे, भले तर देव कासेची लंगोटी, नाठाळाची माती हानुकाठी. ही संघर्ष गाथा आम्ही लेकराच्या काळजावरती पेरली का? नाही पेरली. पोरांनी जग मुठीमध्ये घेतलं बघ. अमेरिकेमध्ये काय चाललंय पोरांना इथं बसून कळतं बघ. विज्ञान त्यांच्या हातामध्ये आलं, मोबाईल त्यांच्या हातामध्ये आला, व्हॉट्सअप त्यांच्या हातामध्ये आलं, इंटरनेट त्यांच्या हातामध्ये आलं, सोशल मीडिया त्यांच्या हातामध्ये आला. जग मुठीमध्ये घेतलं. एखादा मित्र जर शहरामध्ये राहत असेल तर आम्ही व्हिडिओ कॉल करतो, तासन तास त्याच्याबरोबर गप्पा मारतो. सगळं जग आमच्या पोरांनी मुठीमध्ये घेतलं. पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता आणि तो 102 ताप अंगावर काढत त्या माऊलीने मला शाळेसाठी डबा करून दिला. ही आई मात्र आमच्या पोरांना कळत नाही. आता काल रात्रभर माझा बाप अंतरुणावरती तळमळत होता. काल रात्रभर माझा बाप अंतरुणावरती तळमळत होता. माझ्या बापाची कंबर दुखत होते. रात्रभर माझा बाप अंतरुणावर झोपला सुद्धा नाही, पण सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी शेतात कामाला गेला. हा बाप मात्र आमची पोरं विसरू लागली बघ पोरी. हा बाप मात्र आमची पोरं विसरू लागली. आणि म्हणून शेवटचा महामंत्र देतो तुला, इथं थांबतो बघ पोरी. 10वीला आहेस ना पोरी, नापास झालीस तरी चालेल बघ पोरी. 10वीला आहेस, नापास झालीस तरी चालेल पोरी. 2 मार्क 12वीला कमी पडले तर चालतील पोरी. नापास झालीस, पळत पळत जाण बापा समोर उभा राहा. पळत पळत जाण बापा समोर उभा राहा. सांग बापाला, पप्पा खूप अभ्यास केला होता पण एक विषय गेला माझा पप्पा. काही क्षणासाठी बापाच्या डोळ्यात पाणी येईल, पण दुसऱ्या क्षणाला तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसत तुला तुझा बाप म्हणाल पोरी गेला विषय तर जाऊ दे की का काळजी करतेस? परत आप परीक्षेला बस, परत मेहनत कर. तुझा बाप जिवंत आहे ना, अजून एखादा गुंठा विकावा लागला तर चालेल पोरी, पण तुला शिकवल्याशिवाय तुझा बाप शांत बसणार नाही बघ. तुझा बाप तुला असं म्हटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या अध्यात्माचा आधार घेऊन खऱ्या अर्थानं जीवनाचा अध्यात्म तुझ्या काळजावरती पेरतो बघ पोरा. एक वेळ 10वीला नापास झाला तरी चालेल, एक वेळ 12वीला 4 मार्क्स कमी पडले तर चालतील पोरा. तू नाही डॉक्टर झालास तरी चालेल, तू नाही इंजिनियर झालास तरी चालेल, तू नाही वकील झालास तरी चालेल. अगदी गावच्या भाषेमध्ये तुला सांगतो बघ पोरा, आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल बेहतर. पण पोरी आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळं आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरी. आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. हे पोरी हे बघ, याचा अध्यात्म तुला सांगतो बघ. मेल्यानंतर बापाला जाळतात, मेल्यानंतर बापाला जाळतात. चूक आहे पोरी, हे पोरी चूक आहे. मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत का पोरी? मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. मेल्यानंतर फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण कार्ट्यानं, ए पोरीनं, नालायकानं, जर तुमच्यामुळे तुमच्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी बापाची चिता रोज घरात जळत असते पोरी. त्या चितेला रोज आपण आपल्या हाताला अग्नी देत असतो. मरण येत नाही म्हणून शरीरानं तुझा बाप जिवंत असतो, पण तुझ्यामुळे तुझा बाप मनानं कणाकणानं रोज मरत असतो. म्हणून महाराष्ट्रातल्याच नाहीतर या देशातल्या माझ्या लेकरांना मी सांगतोय बघ, या विश्वातल्या माझ्या लेकरांना सांगतोय, कारण आता विश्वात मते देवी माझ्या माऊलींनी सांगितलंय. म्हणून जिथं जिथं विश्वामध्ये बाप आहे
ए त्या लेकराला मी सांगतोय, आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरी, ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. हे पोरी, म्हणून एक काम करायचं बघ आज. शेवटची फक्त 5 मिनिटं घेतो मी तर थांबतो बघ. आज एक काम करायचं, बा कितीही वय असू दे पोरी, आज एक काम करायचं, पळत पळत घरी जायचं, पळत पळत घरी जायचं आणि रोज घरी गेल्यानंतर पहिल्यांदा आई समोर उभी राहतेस आणि आईला म्हणतेस, आई आई भूक लागली मला काहीतरी खायला दे. पण पोरी आज तसं करायचं नाही बघ. आज पळत पळत घरी जायचं पोरी, आज पळत पळत घरी जायचं पोरी. आणि समोर बाप आला ना पोरी, कशाचाही विचार न करता पळत पळत बाप समोर आला ना पोरी, कशाचाही विचार न करता बापाला कडकडून मिठी मारायची पोरी. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे पोरी. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आणि त्याच्या डोळ्यातलं पाणी तुझ्या गालावर पडलं पाहिजे आणि त्या क्षणाला तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे, काय झालं का पोरी? पोरी काय झालं? कोण काय बोललं का तुला पोरी? शाळेमध्ये कोण काय बोललं का? मैत्रिणी काय बोलल्या का? आई काय बोलली का? हे पोरी, त्यावेळेला बापाला मिठीमध्ये घेत आपल्या बापाला सांगायचं, कोणी काही नाही बोललं पप्पा, पप्पा कोणी काही नाही बोललं पप्पा. शाळेमध्ये मला कोणी काही नाही बोललं, मैत्रिणी कोणी काही नाही बोलल्या, आई सुद्धा काही नाही बोलली पप्पा. पप्पा 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 जेव्हा मी 2 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मी मिठी मारत होते पप्पा. पप्पा जेव्हा 2 वर्षाची मी होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा, तेव्हा मला माझा बाप कळत होता. आई रागवली तर अंगणामध्ये तुमची वाट बघत बसत होते, जसं तुम्ही याल पळत पळत येऊन तुमच्या मिठीमध्ये मी कोसळत होते आणि आईची तक्रार तुमच्याकडे करत होते. त्यावेळेला माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत तुम्ही मला म्हणत होता, पोरी रागवतो ग मी आईला, रागवतो ग मी आईला. आणि माझ्यासाठी, माझी समजूत काढण्यासाठी अंगणातच तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता. मी 2 वर्षाची होती, तुमच्या पाठीवरती बसत होते, माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून तुम्हाला अंगणातून मी फिरवत होते. पप्पा 2 वर्षाची होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा, तेव्हा मला माझा बाप कळत होता. पण पप्पा आता मी मोठी झाली पप्पा, तुम्ही मला आता बंधनात ठेवता पप्पा. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, या मैत्रिणीशी का बोललीस, रविवार असताना शाळेला का गेलीस पप्पा. आता तुम्ही मला आवडत नव्हता पप्पा, मी तुमचा तिरस्कार करत होती पप्पा, मी तुमच्याकडे बघत सुद्धा नव्हती पप्पा. पप्पा मला काय लागलं तर मी आईला सांगत होती, पण तुमच्या समोर येत नव्हती. पण आज व्याख्यान ऐकायला गेले पप्पा, आणि पुन्हा एकदा मला माझा बाप कळाला पप्पा, म्हणून तुम्हाला मिठी मारते पप्पा, म्हणून तुम्हाला मिठी मारते. मला पुन्हा एकदा माझा बाप कळाला पप्पा. हे पोरीनो, हे पोरानो, आज घरी जायचं आणि असं बाप तर खरोखर कडकडून मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार आहे. खरं आहे, सत्य आहे, वास्तव आहे. बापाची किंमत त्या पोराला विचार पोरे. ज्याचा बाप त्याला लहानपणीच सोडून निघून गेलाय, पण त्या पोराला बापाची किंमत विचार. कधी तर एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जा पोरी, हे सत्य आहे बघ, हे वास्तव आहे बघ. कधी तर एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जा पोरी, जा आणि तिथे एखाद्या कोपऱ्यामध्ये हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं ते लेकरू असतं बघ. त्या लेकराला फक्त विचार, तुझ्या बापाचं नाव काय रे? त्यावेळेला ते पोरगा हातातली थाळी टाकून देतो बघ, तोंडातला भात काढून फेकतं बघ आणि ते पोरग म्हणतं, मला आई पण नाही, मला बाप पण नाही, मला माझी आई माहिती नाही, मला माझा बाप माहिती नाही, माझ्या बापाने मला कधी अंगा खांद्यावरती खेळवलं नाही, माझ्या आईने कधी घास मला भरवला नाही, आईचा स्पर्श मला माहित नाही, बापाचा स्पर्श मला माहित नाही. मी 2 दिवसाचा होतो, कोणीतरी मला या झाडाखाली आणून टाकलं होतं, तिथून उचलून मला या अनाथ आश्रमात ठेवून इथंच मोठा झालो. आई पण नाही, बाप पण नाही, मला नका विचारू माझ्या आई बापाचं नाव. हे पोरीनो, सणासुदीला जेव्हा तुमचा बाप तुमचा हात धरून तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना ग पोरीनो, हे पोरीनो, सणासुदी दिवशी तुमचा बाप जेव्हा तुमचा हात धरून तुम्हाला कपड्याच्या दुकानात घेऊन जातो ना पोरीनो, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागे सारा तुमचा बाप उभा आहे. पोरीनो, तुमच्या पाठीमागे तुमचा बाप उभा आहे. सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं. ज्या कपड्याला हात घालशील ना पोरी,
तो कपडा तुझा होतो बघ. कारण तुझ्या पाठीमाग तुझा बाप उभा आहे पोरी, तुझ्या पाठीमाग तुझा बाप उभा आहे. एखाद्या महागड्या वस्तूला कपड्याला जरी हात घातलास तर बाप म्हणतो दाद्या, ए दाद्या, दिदी आवडलाय का तो कपडा, घे, मी आहे की कर, मी आहे की कर. ए पोरी, सणासुदीला नवीन कपडे अंगावर घालून मिरवत असतीस बघ गावात. माझ्या बापाने घेतलं, माझ्या बापाने घेतलं, माझ्या बापाने हा बूट घेतला, माझ्या बापाने हे घेतलं, माझ्या बापाने ते घेतलं. नवीन कपडे अंगावर घालून मिरवत असतेस. आणि बिना बापाचं पोरग, हे बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं. बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं. आणि तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघून त्याच्या मनामध्ये विचार येतो, जर माझा बाप जिवंत असता तर आज माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. ते बिना बापाचं पोरग पळत 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 घरी जात, आपल्या आईकडे जात आणि आईच्या गळ्यात हांबरडा फोडत म्हणतं, आया या या. माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर, दोस्तांच्या अंगावर नवीन कपडे आई मला घे. तेव्हा बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसाने येणार आहेत माझं पैसे. हे बाळा 2 दिवसाने येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. पोराला माहित असतं 2 दिवसांना आपल्या आईचं पैसे येणार नाहीत आणि आईला सुद्धा माहित असतं 2 दिवसांना आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघे एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरगा आपल्या बापाच्या आठवणीत रडत असतं आणि आई आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते. अहो का गेलात, का गेलात, लवकर सोडून का गेलात. पोरग लहान होतं, समजूत काढत होती, आता पोरग कळत झालंय. जुना आणि नवं कळतं त्याला. किती दिवस फाटलेली कपडे शिवून त्याच्या अंगावरती घाललं. तुम्ही गेलात आणि हा समाज लांडग्यासारखा माझ्या जवानीवर तुटून पडला. प्रत्येकाला दादा, मामा, काका म्हणत तुमच्या पोराला मी वाढवलो. का गेला. ते बिना बापाचं पोरगा हळूच आपल्या आईला विचारता, आय माझा आबा मला लवकर सोडून का गेलं. आणि या प्रश्नाचं उत्तर त्या माऊलीकडे नसतं. उरतात फक्त दोघांच्या डोळ्यातले अश्रू आणि आसमंतात विलीन होणारे दोघांचे हंबरडे. हे पोरांनो, बापाला कधी बघायचं हेही मी सांगतो पोरांनो. नवीन कपडा घेऊन येतो तेव्हा बापाला बघायचं नाही. हातामध्ये नवीन मोबाईल आणून ठेवतो तेव्हा बापाला बघायचं नाही. सुट्टीच्या दिवशी फिरायला घेऊन जातो तेव्हा बापाला बघायचं नाही. बापाला जर खरं बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. हे पोरांनो, रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं, जिथं बाप झोपलाय तिथं जायचं, त्या अंधारात आपल्या बापाला बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन अंडरवेअर 4 ठिकाणी साला फाटलेली असते, तर तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते, अहो अंडरपॅन्ट फाटले, बनियन फाटले, घ्या की नवीन. गपगा, पोरगीचं शिक्षण चाललंय, पोराचं शिक्षण चाललंय. तुला लाज वाटत असेल माझ्या फाटक्या अंडरवेअरची, तर आंघोळ करताना मीच होतो आणि वाळत आतच टाकतो. शेवटी तुझी आई बाजारात जाते, तुझ्या बापासाठी 2 बनियन 2 अंडरवेअर घेऊन येते, तेव्हा तुझा बाप अंगावर चढवतो पोरी. ते हा बाप आम्हाला का, आमच्या तोंडामध्ये मावा काय यायला लागला, आमच्या तोंडामध्ये दारूचा ग्लास काय यायला लागला, बापाची स्टिंगर आम्ही करायला लागलो. बापालाच आम्ही म्हणतो तुम्हाला काय कळतं, आईलाच आम्ही म्हणतो तुम्हाला काय कळतं. अरे आई बापाला कळतं म्हणून तू एवढा मोठा झालास पोरा. हे तुला कधी कळणार, हे तुला कधी कळणार. 20 वर्ष बापाने तुला तर हाताच्या पोरासारखं जपलंय. अगदी 5 मिनिटात व्याख्या संपवतो. 20 वर्ष तुझ्या बापानं तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलंय पुरी. 20 वर्ष. आणि 20 वर्षानं जेव्हा पुरी तुझं लग्न ठरतं ना ग, हे पुरी ऐक, 20 वर्षानं जेव्हा तुझं लग्न ठरतं ना पुरी, सगळ्या घरात आनंदी आनंद असतो बघ. जावई चांगला मिळाला, घरानं चांगलं मिळालं, माणसं चांगली मिळाली, सगळ्या घरात आनंदी आनंद असतो. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप हांबरडा फोडून रडत असतो पुरी. कारण बापाला कळतं काही दिवसात माझं पाखरू कायमचं मला सोडून निघून जाणार आहे. आईच्या डोळ्यात आले अश्रू तर बापाला ओरडतोय, आईच्या डोळ्यात आले अश्रू तर तुझा बाप आईला ओरडतो. गपगा, रडायचं नाही बा. काही दिवसच पोरगी आता आपल्या जवळ आहे बा.
नंतर जाणार आहे. रोज रोज तिचा चेहरा आपल्याला बघायला मिळायचा नाही बघ, रडायचं नाही बघ पोरगी समोर. आणि जर बापाला हंबरडा आला तर आंघोळीच्या निमित्तानं आंघोळीच्या निमित्तानं आंघोळीला जातो आणि त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये मनसोक्त हंबरडा फोडून रडतो. तुझी आई म्हणते अहो डोळे का लाल झाले. अगं नाही ग, साबण गेला डोळ्यात पुरी. बापाच्या डोळ्यात साबण नाही गेला ग, तुझ्यासाठी तुझा बाप हंबरडा फोडून रडला ग पुरी, रडला. हे पुरी लग्नपत्रिका छापून येते बघ पोरी, लग्नपत्रिका छापून येते बघ पोरी. आणि पाहुण्यांना लग्नपत्रिका द्यायला सगळ्यात पुढे तुझा बाप असतो. यायचं माझ्या पोरगीच्या लग्नाला यायचं हसत हसत, सगळ्या वेदना आतमध्ये दाबलेल्या असतात तर हसत हसत लग्नपत्रिका द्यायला जातो गावोगावी. यायचं माझ्या पोरगीच्या लग्नाला सहकुटुंब सहपरिवार आणि 2 दिवस अगोदर यायचं, हसत लग्नपत्रिका देतो. जसा पाठमोरा होतो ना ग, जसा पाठमोरा होतो ना ग, हंबरडा फोडत घालला येतो ग. कारण लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते, या तारखेला या वेळेला तुझी पोरगी कायमची तुला सोडून निघून जाणार. 12:30चं तांदूळ असतं. नटून थटून नवऱ्या बरोबर अशी लग्नाच्या बाहुल्यावरती तू उभी असतेस बघ पोरी. मंगलाष्टका सांगतात बघ पोरी, वाजंत्री वाजवत असतात. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या बाहुल्यावरती येत असतो बघ. तू आशीर्वाद देत असते, तू आशीर्वाद घेत असतेस. प्रत्येक जण तुला आशीर्वाद देत असतो. भेट वस्तूंना पकडून पकडून तू आनंदाने आनंदाने सगळ्यांचा आशीर्वाद घेत असतेस. आणि त्याच लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात बघ. आणि तिथं मात्र बाप तुझ्या सगळ्या वेदना आतमध्ये दाबून बघ. त्याला माहित असतो 2-4 तासांना आता काय होणार आहे, तरी सुद्धा सगळ्या वेदना पायाखाली घेतो आणि हसत हसत प्रत्येकाला म्हणत असतो, जेव्हा रे जेव्हा पोट भरून जेव्हा, माझ्या दीदीचं लग्न आहे, माझ्या पोरगीचं लग्न आहे, जेव्हा पोट भरून जेव्हा. ए पोरानो, ताटात काही शिल्लक ठेवायचं नाही. 2-2 लाडू घरला घेऊन जावा, आपल्या दीदीचं लग्न आहे. पोरी ए पोरी, सगळ्यांना हसत 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 वाढत असतो बघ. आणि बघता बघता 3 वाजतात पोरी. ए पोरी, बघता बघता 3 वाजतात. सगळा लग्न मंडप मोकळा होतो आणि नवऱ्याचा हात धरून लग्नाच्या बाहुल्यावरून जशी तू खाली येतेस ना पोरी, तुझ्यासाठी पहिला हंबरडा तुझी आई फोडते बघ. तुझ्यासाठी पहिला हंबरडा तुझी आई फोडते, तुझ्या गळ्यात पडते. म्हणते पुरी, 20 वर्ष बापानं तळहाताच्या फोडासारखं जपलं आणि आता मी आणि तुझा बाप एका कोपऱ्यात पारक्यासारखं उभं राहायचं ना, आमच्या समोरून जाशील की पुरी. आज घरी कसं जाऊ पोरी, घरच्या भिंती खायला उठतील की पोरी. आज घरी कोणाला सांगू, तुझा बाप सकाळी भांडण करून माझ्या बरोबर गेलाय आणि भांडण करून गेला की बाहेर काय खात नाही, त्याला भूक लागली असेल, बोलव त्याला काहीतरी खायला होते. आज कोणाला म्हणू मला स्वयंपाकात मदत कर, आज कोणाला म्हणू भावाचा जरा अभ्यास घे. मम्मी 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 करत, आय आय करत माझ्या माग धावणार माझं लेकरू आज मला घरात दिसायचं नाही की ग पोरी. घुसमट होईल की ग घरात पोरी माझी तुझ्या बापाची. ए पोरी, तुझी आई रडत असते, इतक्या तुझा 7वीचा भाऊ तुला म्हणतो दीदी या का परत कधी येणार ग. आणि या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडे नसतं. आणि भावाला पकडून हंबरडा फोडत तू म्हणतेस, बाळा तांदूळ पडेपर्यंत मला आई बापाची किंमत कळाली नाही, पण आता आई बापाला सोडून जाताना मला आई बाप कळायला लागला. आता वेळ निघून गेली रे, तू आई बापाला नको त्रास देऊस. तुझी आजी रडते, तुझी मावशी रडते, तुझ्या मैत्रिणी रडतात, सगळा लग्न मंडप उरले सुरलेले सगळे रडतात. आणि त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी हे पुरी हसत 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 पळत तिथं येतो बघ. हसत पळत येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय रे, का रडताय. कोणी रडायचं नाही, माझ्या पोरगीचं लग्न आहे, माझ्या पोरगीचं लग्न आहे, कोणी रडायचं नाही. ए सगळ्याला ओरडतो. तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत घेऊन येतो. दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो, दरवाजा बंद करतो आणि तुला म्हणतो, जा पोरी जा, चल जा. रडायचं नाही पोरी, जा. तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे, माझा बाप असाच आहे. लहानपणापासून मला बंधनात ठेवलं ना, आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चूक. ए पोरी, तुझा बाप रडला पण तो फक्त तुला दिसला नाही. तुला अर्धा सिनेमा माहिती आहे, अर्धा सिनेमा तुला कोणीच कधी सांगितला नाही, तेवढं सांगतो मी. तर थांबतो बघ.
जशी तुझी लग्न मंडपातून गाडी निघून जाते ना रे पोरी, हे पोरी, जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते त्या लग्न मंडपात तुझा बाप परत येतो बघ. लग्न मंडपवाल्याला बोलवतो, इकडे यार बाबा तुझं किती पैसा आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. जेवणवाल्या चांगलं जेवण बनवलं होतंस, नाही छान जेवण बनवलं होतंस, बोट चाटत चाटत लोक जेवली, तुझं किती पैसा आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. हे बस्तवाल्या इकडे ये बाबा, तुझी कपडे अंगावर घालून माझं लेकरू लय झाक दिसत होत रे बाबा, हे घे तुझं पैसे. हे वाजतेवाल्या, हे बस्तवाल्या आजच घ्या रे पैसे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. वाजंत्रीवाल्या तुला 1000 रुपये जास्त लय भारी वाजवत होतास बाबा माझी पोरगी जाताना. एक पोरी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो. जेवढं साठवलेलं असतं, जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं, सगळं वाटतो बघ तुझा बाप. आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो, घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरून आणि उशी ओली करतो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो आईचा खांदा ओला करतो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हे पोरी तुझी जुनी ओढणी काढतो, तुझी जुनी ओढणी काढतो आणि तुझ्या जुन्या ओढणीनं, तुझी जुनी ओढणी काढतो आणि तुझ्या जुन्या ओढणीनं आपला डोळा पुसत, तुझी जुनी ओढणी काढतो आणि तुझ्या जुन्या ओढणीनं आपलं डोळं पुसत पुसत, जो त्या ओढणीचं मुख घेतो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. बापुरी शेवटचा प्रश्न तुला विचारतो, मी इथं थांबतो बघ. शेवटचा प्रश्न विचारतो, मी इथं थांबतो पुरी. अशा बापाला तू मान खाली घालायला लावणार आहेस का? हे बघ, गावामधला एक तरी बाप रोज पोलीस स्टेशनला उभा असतो बघ पोरीनं, एकच मिनिटामध्ये. गावामधला रोज एखादा बाप पोलीस स्टेशनला उभा असतो, जिथं उभा असतो तिथली सगळी जमीन अश्रूने भिजवतो आणि पोलिसांना म्हणत असतो, साहेब काय वाटेल ते करा साहेब, साहेब काय वाटेल ते करा साहेब, साहेब काय वाटेल ते करा, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, कॉलेजला म्हणून गेली, साहेब पोरगी घरीच आली नाही साहेब. एक पोरीनं, महाराष्ट्रातल्या भारतातल्या पोरीनं तुम्हाला झालंय तरी काय? 20 वर्षाच्या बापानं तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, तुमच्यासाठी नागडा राहिला, तुमच्यासाठी उघडा राहिला, आणि 2 महिन्यासाठी कोणतर आयुष्यामध्ये कुठला तर कुत्रा येतो तुमच्या आयुष्यात आणि त्या कुत्र्याबरोबर शाळा चुकवून कॉलेज चुकून तुम्ही फिरता काय, तो तुम्हाला चॉकलेट काय देतो, एखाद्या हॉटेलमध्ये नाश्ता काय खायला देतो, तुझ्या मोबाईलवर बॅलन्स काय मारतो, आणि त्या नालायक हरामखोरासाठी 20 वर्षाच्या बापानं तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्या बापाच्या तोंडावर पच करून थुकून जाताना पोरीनो तुम्हाला लाज वाटत नाही का ग? ही माती बुद्धांची, ही माती माऊलींची, ज्ञानेश्वर माऊलींची, ही माती माझ्या तुकोबारायांची, ही माती गाडगेबाबांची, आणि त्या बापाच्या तोंडावर थुकून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का ग पोरीनो? एक पोरीनो, तुम्हाला तुमचा धर्म कळेना, तुम्हाला तुमचं राष्ट्र कळेना, तुम्हाला तुमचा बाप कळेना पोरीनो. त्या बापाने जगायचं कसं रे? पोलीस स्टेशनला ओरडून सांगत असतो, साहेब साहेब पोरगीला शोधून काढा, तासाभरात आई मरल साहेब, एखाद्या तासात मी मरल साहेब. एक पोरीनो, आणि जेव्हा पोलीस तुम्हाला शोधून काढतात, बापाला फोन जातो, या हो या, पोरगी तुमची सापडली. आई म्हणते पोरीला काही बोलू नका, तिला घरला घेऊन या, सगळ्या चुका माफ करा. चूक तू केलीस, बापाच्या तोंडावर तू थुंकलीस, बापाला लाचार तू केलीस. गावात असा फिरणारा बाप लाचार होऊन फिरत असतो, सगळा गाव त्याच्याकडे बोट दाखवत असतो, याची पोरगी गेली म्हणून एवढं लाचार करतेस बापाला. आणि बाप पोलीस स्टेशनला आल्यानंतर बापाकडे बोट करत पोलिसांनाच तू सांगतेस, या माणसाला मी ओळखत नाही म्हणून.
वरपाट्या काळजाच्या अवलाद तुझी कशी काय का निघाली या अध्यात्माच्या मातीत? अशी कशी निघालीस पोरी तू? आणि वर तर कळसच करतीस. या माणसापासून मला धोका आहे म्हणून सांगतेस पोलिसांना बापावरच केस दाखल करतेस. पोरी, हात जोडून सांगतोय बघ पोरी, तुला फसवलं जाते बघ पोरी, तुला विकलं जाते बाजारात नेऊन. जा पोलीस स्टेशनला काढ माहिती पोरी. 3-3, 4-4 वर्षापासून पोरी गायब झालेत, अजून पत्ता लागला नाही. तुम्हाला विकलं जाते, तुमच्या शरीराचा उपभोग घेतला जातो. ही माती कोणाची? छत्रपती शिवाजीराजांची. ही माती कोणाची? शत्रूच्या स्त्रियांना या बहिणीचा दर्जा देणार ही माती. परवियानारी आम्हा रखुमाई समान हे गेले नेमून ठाईचे जाई हो तू माते न करी सायस आम्ही विष्णुदास नव्हे तैसे. तुकोबारायांची ही माती वेशेला आई म्हणतात, वेशेला आई म्हणतात. आणि इतर पोरीनं तुम्ही बापाच्या तोंडावर थुकून जाता उरपाट्या काळजाच्या अवलाद तुमची. जायचंय ना जा, शेवटचा 1 मिनिट. जायचंय ना जा, पण हिसाब क्लिअर करून जा. एकदम न्याय देऊन जा बापाला. काय न्याय देऊन जा? जाण्याच्या अगोदर बापाला म्हण, पप्पा 20 वर्ष तुम्ही मला खाऊ घातलं, आज माझ्या हातानं तुम्हाला घास भरवायचं. बापा आनंदानं उड्या मारत. पोरी जागे भूक लागले, लय दिवस झालो जेवलो नाही तुझ्या हातचं. जा ताटकर, स्वयंपाकघरात जा, बापाचं ताटकर, पण चोरून त्यात विष घाल पोरी, विष घाल. त्यात तुला प्रेम झाले, तुला बापाच्या तोंडावर चुकून निघून जायचंय. हिसाब क्लिअर करून जा. त्या ताटात विष घाल पोरी, विषानं भरलेला तो घास बापाला चाल. तुझ्या डोळ्यात देखत तुझा बाप मारू दे, समाज त्याला जाळू दे. त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं बघ, आणि मग पोरी त्याच्या डोळ्या माघारी निघून जा पोरी. कारण पोरी तू गेल्यानंतर तुझा बाप आणि तुझी आई तुझ्याशिवाय जगू शकणार नाही पोरी. मरण येत नाही म्हणून या शरीरानं जिवंत असतील, पण एकमेकाला मिठी मारून रोज कणाकणानं मरत असतील, रोज कणाकणानं मरत असतील. आणि जिवंतपणी बापाला जो मरण देतो त्याला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही पोरीनो, त्याला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. आणि जिवंतपणीचं मरण लई वाईट असतं, लई वाईट असतं. हे पोरीनो, गावागावातल्या पोरींनी शपथ घ्या, खोट्या प्रेमासाठी माझ्या नागड्या उघड्या बापाला हे गरीब आहे तो बाप. तुला सांगू का तुला अमिताभ बच्चनच्या नातीचं नाव कळालं, तुला सारा जगातली सगळी माहिती कळाली. कोणी किती रना काढल्या, कोणी कसा बॉल टाकला. पोरानं रात्रभर रस्त्यावर बोलत उभा राहिला, पण माझा बाप माझ्यासाठी नागडा राहिला, पण माझ्या अंगावर कपडा चढवला. माझा बाप माझ्यासाठी उपाशी राहिला, पण मला पोट भरून अन्न खायला घातलं. माझा बाप थंडीमध्ये कुडकुडला माझ्यासाठी आयुष्यभर, उन्हामध्ये तापला, पावसामध्ये भिजला. हा बाप नाही तुम्हाला कळाला पोरीनो. या महाराष्ट्रातली नव्हे तर या राष्ट्राची एक ही पोरगी संकल्प करायचा आहे. आज संकल्प करायचा आहे 2025 पर्यंत अखंड भारतातली एक ही पोरगी खोट्या प्रेमासाठी आपल्या आई बापाला सोडून निघून जाणार नाही पोरीनो. हा संकल्प करायचा. एका पोरीला बाप कळाला, तिनं आपल्या सगळ्या मैत्रिणींना सांगायचं. 1000 पोरींच्या माग आपल्या मैत्रिणींना 1,00,000 मैत्रिणींना बाप समजावून सांगायचा. हे वादळ उठवायचं, वादळ, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि येणाऱ्या काही काळामध्ये एक ही पोरगी आपल्या आई बापाला लाचार करून घर सोडून निघून जाणार नाही. बघ, हेच खरं अध्यात्म आहे. आणि माऊलींना हेच खरं आहे, हेच खरं अखंड आहे. काय आता विश्वात्मक देवेने वाक्यज्ञ तोषावे तो शोणी मज द्यावे. हेच तुम्हाला कळलं ना पोरीनो. बापाची सेवा, आईची सेवा, धर्म, अध्यात्म आणि राष्ट्र. बस उगाच डोळ्यात अश्रू आणून नाटक माझ्या समोर करायचं नाही, आणि उगाच हसून इथून मनोरंजन करून घेऊन जायचं नाही. आलेल्या हसण्याला आणि डोळ्यातल्या अश्रूंना न्याय द्यायचा. आणि हेच ती वेळ आहे, लक्षात घ्या पोरीनो. बस याच्या पलीकडे मी काय तुम्हाला अध्यात्म समजावून सांगू. आणि याच्या पलीकडे एवढं सांगून तुम्ही जर चुका करू लागला
तर माणूस म्हणून तुम्ही नक्की जन्माला आला, पण जनावरांपेक्षा खालच्या स्तराला जाऊन तुम्ही तुमचं वर्तन सिद्ध करू लागला आहे बा. मांजराचं पिल्लू किंवा कुत्र्याचं पिल्लू 4 महिने घरात पाळलंस आणि नको म्हणून जर गावच्या वेशीवर सोडलंस तर दुसऱ्या तिसऱ्या घरात जात नाही, त्याच घरात परत येतो बघ. आणि तू तर बापाच्या तोंडावरच थुंकून निघून चाललीस पुरे. नाही बघ पोरे, नाही नाही, प्रत्येकानं न्याय द्यायचा आहे. पोरांनो, व्यायाम. पोराला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण येणाऱ्या संकटांच्या वर जर मात करायची असेल आणि या 21व्या शतकात क्रांतिकारक विचार तुकोबारायांच्या सारखे जर ठेवायचे असतील तर मनानं आणि शरीरानं पोरग तुझं मजबूत झालं पाहिजे बघ. हा, मनानं आणि शरीरानं. बस एवढं सांगतो. आणि एवढ्या मोठा अध्यात्माचे सगळे गुरुवर्य इथं बसले असताना त्यांच्या मध्यभागी उभं राहून मला आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी आपण दिली. मी फक्त निमित्त मात्र आहे. जे काय समाज परिवर्तन होत आहे ते या सर्वांच्या मुळे होत आहे आणि त्याचा एक मी कण म्हणून हे आपली सेवा करत आहे. मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल, मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर नक्कीच मोठ्या मनाने आपण माफ कराल. आणि माऊलीनं माझ्यासाठी जर काय भगवंताकडे, तुकोबारायांच्याकडे, माऊलींच्याकडे जर काय मागायचं असेल तर एवढंच मागा. आमच्या महाराष्ट्राचं एक पोर अखंड विश्वभर पुन्हा एकदा माणुसकी पेरण्याचा प्रयत्न करतंय, माणसामधला माणूस जागा करण्याचा प्रयत्न करतंय. त्याचा आवाज असाच वाघासारखा खणखणीत राहू दे, त्याची नजर अशीच तीक्ष्ण राहू दे, त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी आहे, तो असाच राहणार आहे. एवढंच माऊलीनं भगवंताकडे माझ्यासाठी मागा. कारण एका आईचा, एका बहिणीचा, एका बापाचा आशीर्वाद नक्कीच लेकराला लागतो. एवढं बोलतो आणि आपल्या ऋणामध्ये राहून मी इथं थांबणं पसंत करतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय.